खेमाथीर व्याख्यानमालेचे आजचे दुसरे पुष्प आदरणीय डॉक्टर इंद्रजित देशमुख साहेब. देशमुख साहेबांचा जन्म हा सांगली जिल्ह्यातील माऊली येथील गावी समाजसेवेचा वारसा असलेल्या कुटुंबात झालेला आहे. त्यांनी आपले पदव्युत्तर शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून MSc ॲग्रीने पूर्ण केलेले आहे. 1991 ते जुलै 2018 पर्यंत गट विकास अधिकारी, प्राचार्य, उपायुक्त ते अतिरिक्त मुख्य अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर असा त्यांचा शासकीय सेवेचा कार्यकाल आहे. त्यांनी निर्मल गाम, निर्मल जीवन, जय हो मंगल हो, बोल अमृताचे, तस्मात योगी भाव, शब्द अंतरीचे, जाता पंढरीचे असे अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. डॉक्टर इंद्रजित देशमुख साहेब यांना अक्षर पुरस्कार, अक्षर मानव पुरस्कार, नेताजी सुभाषचंद्र बोस युवा गौरव पुरस्कार, वाक प्रभू पुरस्कारने सन्मानित केलेले आहे. IAS अधिकारी होऊ शकणारे माननीय डॉक्टर इंद्रजित देशमुख साहेब हे शिवम प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रबोधन करत आपल्या सामाजिक कामाचा व्याप प्रचंड मोठा केलेला आहे. देशभरातील अनेक समाजसेवक व लेखकांना सोबत घेऊन विविध प्रकल्पावर काम करत आहेत. विशेषतः ग्रामविकास, पाणी प्रश्नावर ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह, अभिनेता आमिर खान, सलमान खान, नाना पाटेकर सोबत काम करत आहेत. तसेच त्यांच्याबरोबर व्याख्यान व प्रवचनाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा जागर करत आहेत. कराड येथे गट विकास अधिकारी असताना प्रबोधनास सुरुवात केली व गावोगावी ग्राम स्वच्छता अभियान, व्यसनमुक्त माणुसकी अशा विषयावर इतिहासाचे दाखले देत प्रबोधन करत आहेत. त्यांच्या प्रबोधनाने हजारो लोक बदललेले आहेत. आईच्या हाताची भाकरी सोडून धाब्यावर जाणारी मुले कमी झाली व व्यसनात अडकलेले अनेक जण व्यसनमुक्त झालेले आहेत. असे एक महान व्यक्तिमत्व डॉक्टर इंद्रजित देशमुख साहेब आज आपणास माणूस म्हणून जगताना या विषयावर मंत्रमुग्ध करणार आहेत. धन्यवाद. यानंतर त्यांची आपण खूप आतुरतेने मंचावर उपस्थित असणारे डॉक्टर डोईफोडे, डॉक्टर किकले सर, ताई, डॉक्टर काकडे ताई आणि आमचे जिवलग मित्र डॉक्टर निंबाळकर सर, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, व्याख्यान विनंती एक राहील की ज्यांच्या माना अजून नम्र आहेत समोर स्मॉल स्क्रीनवर, त्यांना विनंती आहे की माना ताट करा, स्मॉल स्क्रीनला थोडीशी विश्रांती द्या. तरुण एखादा असेल, आपल्या मैत्रिणीला मेसेज करायचा राहून गेला असेल तर एक मेसेज टाकून द्या. 1 तासाभरानंतर मी तुला पुन्हा संपर्क साधेन. जी गोष्ट माणसात आल्यानंतर माणसातून उठवते ती माणसात आल्यानंतर बंद असावी. ही साधी सभ्यता सभागृहातल्या लोकांच्याकडे असावी अशी अपेक्षा. आजच ज्यांनी मोबाईल घेतला असेल, बंद करायचं माहित नसेल तर त्याला एक लाल रंगाचं बटन आहे, त्याचं नरड दाबा. एखाद्या तरुण मित्राला असं वाटत असेल की माझी आजची मोबाईलची ट्यून खूप चांगली आहे, सामी सामी वगैरे असे असेल, माझ्या व्याख्यानानंतर ती इथून ऐकवण्याची व्यवस्था आपण करू. मोबाईल फक्त पाटणे सरांचा चालू राहील, कारण ते संपादक आहेत आणि त्यांचं काम चालू राहणार आहे. इकडं वाणी चालू राहील, तिकडं लेखणी चालू राहील, काम सुरू राहील आपापलं. आपण मात्र प्रामाणिकपणे श्रवण करायचं आहे. श्रोता आणि वक्ता एक होणं ही त्या विचारांची खूप मोठी बांधिलकी असते. श्रोते 2 प्रकारचे, अगोदरचा एक श्रोत्यांचा मी वर्ग सांगतो. हौसे, गवसे आणि नवसे 3 प्रकारचे श्रोते असतात. हौसे असतात ते बरोबर 6:30ला येऊन थांबतात. मला माहित नाही आपण किती वाजता आला, कारण मला निंबाळकर सर सांगत होते की उष्णताच भयंकर आहे, उष्णताच भयंकर आहे, त्यामुळे उशीर होईल. उष्णतेच्या नावाखाली थोडंसं 6:30चं 7ला आले ते हौसे आहेत. मध्ये गवसे आहेत, जबरदस्तीनं आता हा हॉल भरला पाहिजे, आबरू गेली नाही पाहिजे, पहिल्याच वर्षाची व्याख्यानमाला आहे म्हणून फोन करून जबरदस्तीनं जे बोलवून घेतलेले आहेत ते गवसे आहेत. ते मान उंच करून आपल्या प्रतिष्ठानच्या सगळ्या सदस्यांना दाखवतायत आलोय. आणि जे सगळ्यात शेवटी पाठीमागं बसलेले असतात ते नवसे असतात. कार्यक्रम बराच चाललाय का बघायचं, नसेल तर मागच्या मागं कातरायची हे ते करत असतात. पण आता सध्या तरी दुसरी कुठलीच गोष्ट नाही, त्यामुळं ऐकायला हरकत नाही. 20 तारखेच्या अगोदरचं भाषण असतं, 20 डिसेंबरच्या अगोदर असतं तर कदाचित उभं राहून केलं असतं.
कारण त्या भाषणामध्ये आश्वासनच द्यायची होती, याव करीन त्याव करीन, पिठल्याच्या पिठाची शाव करीन, याव पण नाही त्याव पण नाही आणि शाव पण नाही. बसून बोलण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे समता असली पाहिजे बोलण्यामध्ये, ऐकण्यामध्ये, वक्त्या आणि श्रोत्यांच्या मध्ये. म्हणून समतेवर येऊन आपल्याशी बोलण्याचा मी प्रयत्न करतो. आणखीन 4 प्रकारचे श्रोते असतात. 4th क्लास श्रोता, ते येऊन नुसतं बसलेलं असते, त्याचं अजिबात लक्ष नसते. आमच्या मागं जे बसलेले आहेत त्यांच्याकडे लक्ष, त्या ड्रॉप जो बॅकड्रॉप आहे त्याच्यावर लक्ष, तुझं लक्षच नसतं. उगाचच आलेलं असतंय, बसतंय, घरात कोणीतरी त्रास देतंय, तिथं कुठेतरी बसण्यापेक्षा इथून बसलेलं बरं म्हणून ते इथे येऊन बसलेलं असतं. 4th क्लास श्रोता, तो ऐकतच नाही. देवानं कान जरी उघडे ठेवलेले असले तरी त्याच्या आत शब्द जात नाही, तो 4th क्लास श्रोता. 3rd क्लास श्रोता, दिवाळीमध्ये जे लाइटिंग असतं आपल्या घरावर त्याच्यासारखं असतं. लाईट येते जाते, तसा हा श्रोता मध्येच येतो सभागृहामध्ये, मध्येच जातो, येतो जातो. मन हिंडे 10 दिशा असं म्हटलं, त्याचं मन 10 दिशेला हिंडत असतं. नंबर 2चा श्रोता, त्या वक्त्याला वाटतं की हा माझा भक्तच आहे, एकरूप, पूर्ण एकरूप, म्हणजे मान सुद्धा हलत नाही तिची शेवटपर्यंत, इतका तो वक्त्याशी एकरूप झालेला असतो. पण बाहेर गेल्यानंतर त्याला विचारलं की कसं काय झालं व्याख्यान, ते म्हणतं लय भारी झालं. कसं काय झालं व्याख्यान, लय भारी झालं. काय सांगितलं वक्त्यानं, एकही मुद्दा त्याला सांगता येत नाही. त्यानं ऐकलेलं असतं सगळं, पण सगळंच विसरून गेलेलं असतं. मी प्रवचनाला गेलो की गेल्यानंतर प्रवचनाची एक पद्धत आहे, रीत आहे आपल्याकडे. प्रवचन संपलं की भाविक लोक येतात आणि प्रवचनकार कीर्तनकाराच्या पायावर डोकं टेकवतात. त्याचा अर्थ काय, जे तासभर तू सांगितलं असशील ते तुझ्या पायावर ठेवून आम्ही निघालो, तुझा ना आमचा काहीही संबंध, जे काय तू सांगितलंस तू जग, आमचा त्या जगण्याशी काही संबंध नाही. ते श्रोत तो असतो, तो 2 नंबरचा श्रोत, काही संबंध नसतो. ऐकल्यानंतर ते लक्षात खूप, म्हणजे ऐकल्यानंतर अंमलबजावणी करायची का नाही, करतात का नाही. कार्यक्रमाचा हेतू डॉक्टर साहेबांनी सांगितला, पाटणे सरांनी सांगितला की माणसाच्या विचाराची उंची वाढावी यासाठी व्याख्यानाची आवश्यकता आहे. पण आम्ही लक्षात ठेवत नाही, सगळ्यात मोठा दुर्गुण आहे. त्याचं कारण असं आहे, विवेकानंदांचं एकदा भाषण होतं इंग्लंडमध्ये, एका चर्चमध्ये होतं. विषय होता त्याग. स्वामीजी बोलत होते, एवढा मोठा प्रभावी माणूस, एवढी मोठा ऑरा त्यांचा, बोलण्याची क्षमता, ताकद, आसमानाला भेटणारी, शब्दांच्या मधले ताकद तितकीच. त्यागावर बोलत असताना सभागृहामध्ये त्यांनी एखाद्याला त्याग करण्यासाठी मुंडकं कापून मागितलं असतं तरी दिलं असतं. व्याख्यान संपलं, श्रोते बाहेर गेले, सगळ्यात शेवटी स्वामीजी बाहेर पडले. त्यावेळी बाहेर लोकांची गर्दी होती, लोक एकमेकाशी भांडत होती. भांडणाचा विषय होता झिजलेल्या चप्पलसाठी, तुझी का माझी. आत लोकांनी विषय ऐकला होता त्याग, आणि बाहेर गेल्यानंतर त्याग 10 सेकंद सुद्धा टिकला नाही, ही अवस्था असते. हा पतन त्याच. आणि शेवटचा जो श्रोता, उत्कृष्ट श्रोता, त्याला कल सुना आज बना असं म्हटलं. त्यानं ऐकलं, त्याच्यातला जो चांगला भाग होता तो आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये अंमलबजावणी केली आणि उन्नतीच्या दिशेनं तो चालू लागला. आम्ही ठरवायचं की या व्याख्यानाचा हेतू, डॉक्टर साहेबांची माझी खूप चर्चा झाली का, म्हणजे नेत्यांची भाषणं ऐकायची असतात ती अशी उघड्यावर ऐकायची असतात, कारण ती वरच्यावर गेली पाहिजेत. पण निदान विचाराची भाषणं तरी वर एखादा असा थटून खालं तरी तो विचार आला पाहिजे, व्हायब्रेशन, म्हणून सभागृहामध्ये असावं असं म्हटलं. पण माहोल खूप छान आहे, आजूबाजूला तटबंदी आहे, कुठलाही डिस्टर्ब नाही, आणि चांगल्या पद्धतीनं पहिल्या वर्षीची ही व्याख्यान मला आयोजित केलेली आहे. हेतू चांगला आहे. हेतू एकच आहे की खिमातीर, म्हणजे नदीच्या बाबतीमध्ये माऊलींची एक ओवी आहे. नदी काय करत असते की आजूबाजूच्या परिसराला ती संजीवनी देत असते. फेडीत पाप ताप असं माऊली म्हणतात. म्हणजे ती जिथून वाहते ते वाहत असलेल्या दोन्ही काठाच्या लोकांना, जीवांना, जंतूंना त्यांचं पाप आणि पाप हरण करत असते. त्यांचं ताप हरण करत करत ती नदी पुढे जात असते. खूप पुण्यदायिनी असते. म्हणून जगाच्या पाठीवर किंबहुना भारतामध्ये सुद्धा सगळ्या नद्यांची नावं ही आईच्या नावाची आहेत, कारण आई आमच्या आयुष्यामध्ये तीच करत असते. पूर्वीच्या सगळ्या आमच्या जुन्या आयाबायांची नावं काय होती बघा ना, सगळी नद्यांचीच नाव, गोदाबाई, कृष्णाबाई, कोयनाबाई, सगळी नावं जुनी. हे आत्ता अलीकडे आलंय, पिंकू टिंकू हे अलीकडे आलेलं आहे, पण ते सगळी जुनी नावं होती ती नद्यांच्याच नावची होती, कारण सगळी क्षमता आणि ताकद त्याच्यामध्ये होती, त्या नावांच्या मध्ये होती. आपला आजचा विषय आहे
तरी अजून व्याख्यानाविषयी मला बोलावंसं असं वाटतं की लोकसंग्रह कशासाठी असावा. संत असं म्हणतात की लोकसंग्रह माणसाच्या जगण्याची उंची वाढण्यासाठी असावा. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग साठी लोकसंग्रह नसावा, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग साठी असावा, स्टँडर्ड ऑफ म्हणजे लाईफ साठी असावा. खा प्या आणि मजा करा याच्यासाठी लोकसंग्रह कधीच नसू नये, तर माणसाच्या जीवनाची उंची वाढावी यासाठी लोकसंग्रह असावा. व्याख्यानाचं आयोजन मुळात त्याच कारणासाठी असतं की तुमच्या माझ्या जगण्याची उंची वाढली पाहिजे आणि ती उंची विचाराच्या माध्यमातून वाढली पाहिजे. या जगामध्ये, माणूस नावाच्या जगामध्ये ज्या गोष्टीचं पतन आहे ते विकत आहे आणि जी गोष्ट घडवणारी आहे ती फुकट आहे. दारू माणूस जाऊन पितो, दारू प्यायच्या अगोदर पैसे द्यावे लागतात. दूध माणसाच्या दारात जाऊन घालावं लागतं आणि दूध उदार असतं कारण ते घडवणारं असतं. म्हणजे बिघडवणारी गोष्ट या जगामध्ये विकत आहे आणि घडवणारी गोष्ट ही फुकट आहे. जिथं जिथं व्याख्यानं प्रवचनं काय ह्या लोकांनी काढली वर्गणी आणि आता सुरू आहे. हे 3 जणांना आणलंय आम्हाला. आता काल एक झाला, आता आज एक आणि उद्या एक समारोप होणार. हा खर्च नाहीये, ही इन्व्हेस्टमेंट आहे. याच्या माध्यमातून या गुंतवणुकीतून एक जरी माणूस तयार झाला, एक जरी प्रज्वलित मन झालं आणि उन्नतीच्या दिशेने निघालं तर एका माणसाची प्रचंड ताकद असते. एव्हरी सोल इज पोटेन्शियली डिवाइन, हाऊ यू मॅनिफेस्ट दॅट इज द क्वेश्चन असं म्हटलं. प्रत्येक जीव हा व्यक्त ब्रह्म आहे. म्हणजे एका 3.5 हाताच्या देहामध्ये प्रचंड क्षमता असते. अख्खा समाज, अख्खा समुदाय बदलण्याची ताकद असते आणि तो बदलण्याची क्षमता जो ग्रहण करतो आणि त्या दिशेनं पाऊल टाकतो त्याच्यामध्ये असते. आम्हाला विषय माझा आजचा दिला आहे की माणूस म्हणून जगण्यासाठी. माणूस नावाची जात या पृथ्वी तलावर आली असं म्हटलं जातं की एक इवान हरारे नावाचा लेखक आहे. त्यानं 4 पुस्तकं, आता नेक्सस म्हणून पण त्याचं नवीन पुस्तक आलं. त्या पुस्तकामध्ये पहिलं पुस्तक त्याचं होमो सेपियन आहे, दुसरं होमो डेअस आहे, तिसरं 21व्या शतकासाठी 21 सूत्र आणि नेक्सस म्हणून 4थं पुस्तक आहे. होमो सेपियन मध्ये माणूस नावाची जात या पृथ्वी तलावर कधी आली त्याचा आतापर्यंतचा प्रवास तो त्याच्यामध्ये त्यानं लिहिलाय. 450 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली. 320 कोटी वर्षापूर्वी पहिला जीव पृथ्वीवर जन्माला आला. 25 लाख वर्षापूर्वी आपले पूर्वज, आपले वडील चुलते म्हणजे गोरिला, चिपांजी ही जे नावं ऐकली असतील हे आपले वडील चुलते आहेत. ते 25 लाख वर्षापूर्वी आले. त्यानंतर ते उभे राहिले. 90,000 वर्षापूर्वी या माणसाच्या मेंदूमध्ये क्रांती झाली. त्या ती कोणती क्रांती होती की त्याला लक्षात राहण्याची क्षमता आली, त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता आली, त्याच्यामध्ये टॅलेंट आलं, त्याच्यामध्ये इंटेलिजन्स आलं. आणि त्यानंतर 10,000 वर्षापूर्वी ज्याला न्यूलिथिकल रिव्होल्युशन म्हटलं की माणूस शेती करायला शिकला, एका ठिकाणी थांबला, स्थिर झाला आणि माणसाचा विकास सुरू झाला. आणि तिथपासून तो आतापर्यंत त्याला होमोसेपियन म्हटलं. इथून पुढचं होमोडेस. आता तुमच्या माझ्या पोटीची कार्टी आहेत ना छोटी छोटी छोटी, त्यांचं आयुष्य कसं असणार आहे तर होमोडेस मध्ये असं म्हणतो की ही पोरं शरीरानं कमकुवत असतील पण बुद्धीनं प्रचंड असतील, पण ती अल्पायुष्य असतील असं तो म्हणतो. आता आपल्या लक्षात आलं असेल आपली पोरं किती कमकुवत आहेत, त्याची क्षमता कशी. मानवी जीवनाच्या या इतिहासामध्ये, माणसाच्या इतिहासामध्ये सुद्धा पुन्हा 3 लाटा आल्या. पहिली लाट होती की ज्या वेळेला माणूस हा समूहामध्ये राहत होता, नरमादीच्या रूपामध्ये राहत होता. दुसरी लाट आली, ही लाट होती ती माणसाला भाषा येईपर्यंत, लिपी येईपर्यंत शोध सुरू झाले, कुटुंबाची व्यवस्था निर्माण झाली, नागरीकरण झालं, शहरांची निर्मिती झाली. 1990 पर्यंतचा कालावधी हा दुसरी लाट होती. आणि 1990 नंतरच्या लाटेमध्ये की ज्या लाटेमध्ये आपण आहोत की या लाटेला खूप सगळे जगभरातले विचारवंत असं म्हणतात चंगळवादाची लाट आहे. खाऊजा नावाची संस्कृती 1990 नंतर सुरू झाली. अच्युत गोडबोले सरांनी याच्यावर एक 30 पानाचं पुस्तक लिहिलंय, चंगळवादाचे थैमान म्हणून. आणि त्या गोष्टीमध्ये आम्ही राहतो. 1990च्या अगोदर जी माणसाची जात होती ती समूहामध्ये राहत होती आणि त्या माणसावर समूहाचा प्रभाव होता. म्हणजे माझ्यावर माझ्या कुटुंबाचा प्रभाव होता. 1990च्या अगोदरचे जे असतील जन्माला आलेली इथं त्यांच्या लक्षात येईल आपल्यावर कुटुंबाचा प्रभाव होता, समाजाचा प्रभाव होता. 1990 नंतर मात्र कुटुंबाचा आणि समाजाचा प्रभाव संपला. आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलो. कुठपर्यंत येऊन पोहोचलो? MBBS झालेला मुलगा सोलापूरचा घरी आला आहे, त्याचे वडील प्राचार्य आहेत, अनेक लेकरं घडवली आहेत, खूप
लेकरं घडवणारा प्राचार्य अशी त्यांची ओळख आहे. आणि मुलगा सकाळी वडिलांच्या थोबाडीत मारतो आहे, वडिलांना सहन होत नाही, वेगानं वडील पळत जात आहेत आणि रेल्वे खाली आपला जीव देत आहेत. म्हणजे आम्ही ही इथपर्यंतची गोष्ट आहे. माणूस म्हणून आपण अगोदर पार्श्वभूमीसाठी मी आणखीन एक उदाहरण देतो. सुजित कुट्टन नावाचा मुलगा चेन्नईमध्ये 7-8 वर्षापूर्वी हा धावण्याच्या स्पर्धेमध्ये त्यानं भाग घेतला आहे आणि तो ज्युनियरच्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये त्याची त्या दिवशी स्पर्धा आहे. त्या स्पर्धेमध्ये त्याचं शेवटची फायनलची स्पर्धा आहे आणि त्यावेळेला त्याचे वडील इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये शेवटचा श्वास मोजतायत, त्यांना हार्ट अटॅक आलाय. सुजित कुट्टन तिकडं स्पर्धेमध्ये पहिला येतो आहे आणि इकडं वडील शेवटचा श्वास घेत आहेत. चेन्नईमध्ये शेकडो त्यावेळेला पालकत्वाच्या सभा आणि परिसंवाद झाले आणि त्यावेळेला विषय असा होता की सुजित कुट्टननं त्यावेळेला कुठं असायला पाहिजे होतं, मैदानावर जिंकण्यासाठी की वडिलांच्या शेजारी वडिलांच्या केसातून हात फिरवताना, वडिलांच्या शेजारी वडिलांच्या छातीवर हात फिरवत एक आश्वासन देणारा लेकराचा हात वडिलांच्या सोबत असायला पाहिजे होता. मग आम्ही आता इथपर्यंत येऊन पोहोचलो असलो तर लक्षात येईल कालचा खून चंदननगर मधला आईनं आणि मुलानं तिसऱ्याचाच खून केला आणि दगडाच्या फरशीनं ठेचून खून केला. हिंसा, घृणा, द्वेष, मत्सर ज्या समाजामध्ये वाढतो आहे त्या समाजाला पुन्हा एकदा जाणीव करून द्यावी लागते की मला माणूस म्हणून जगायचं आहे. म्हणजे मगाशी पाटणे सर म्हटले की संस्कृती म्हणजे समृद्धी आली माझ्या तालुक्यामध्ये, पण समृद्धीला संस्काराची जोड न मिळाल्यामुळं विकृतीकडे आम्ही निघालेलो आहोत. समृद्धीला जर संस्काराची जोड मिळाली तर तथाकथित एक जाणकार आणि समृद्ध असा समाज निर्माण होतो. मग माणसाची जात निर्माण झाली. आपल्याला माणूस विचार करायचा की निसर्गाच्या फॅक्टरीतलं शेवटचं मॉडेल आहे माणूस. निसर्गाची फॅक्टरी सुरू झाली आणि इथं येऊन थांबली. याच्यानंतरचं मॉडेल नाहीये तयार केलं निसर्गानं, इथंच थांबलं. करोडो वर्ष झाली. उत्क्रांतीच्या सिद्धांतामध्ये आम्हाला डार्विननं शिकवलं की ज्या इंद्रियाचा, ज्या अवयवाचा वापर होत नाही कालांतरानं ते गळून पडतं. आता आपली केस गळून पडायला पाहिजेत, आपली नखं गळून पडायला पाहिजेत. शेपटी होती गळून पडाली. S1 नावाचं खाली हाड L1 L4च्या खाली S1 बरोबर आहे ना सर, S1 नावाचं हाड खाली आहे. आता सगळ्यात जास्त ऑपरेशन्स कशाचे होत असतील तर माकड हाडाचे होते, कारण हे जे खुर्च्या दिलेत बसायला त्या कार्यक्रमामध्ये रोज 1-2 तरी कोसळतच आणि बरोबर माकड हाड त्याचं जाम होतंय. ते आठवण करून देते माकड हाड की तू होतास माझ्यासारखा आणि म्हणून त्याचे ऑपरेशन्स जास्त होतात. आता केस गळून पडायला पाहिजे, केस गळून करायला पाहिजे. पडतायत ना, कित्येक जणांची पडतात. पण तळवळकर सर काय म्हणतात, केस असण्याचा एक फायदा आहे आणि 2 तोटे आहेत. फायदा कोणता आहे? बायको डोक्यावर बसण्याची शक्यता नाही. तोटा कोणता आहे की तोंड धुताना यांना नेमकं कळत नाही की कुठपर्यंत धुवावं. आणि 12व्याला आणि 12शाला हे जेवायला आले तर नाम वाढणाऱ्याला कळत नाही की हो नाम नेमका माग कुठपर्यंत घेऊन जावं त्याला कळत नाही. विषय उत्क्रांतीचा होता तिथं नाही. विषय आपला आहे की माणूस नावाची जात निसर्गाच्या फॅक्टरीमध्ये सगळ्यात शेवटची, याच्यानंतर नाही काढली. योगी अरविंदांनी पॉंडेचेरीमध्ये एकाच खोलीमध्ये 37 वर्ष तपश्चर्या केली आणि वर्षातून 2दा ते बाहेर यायचे. आणि त्यावेळेला त्यांनी पराशक्तीला एक विनंती केली होती की एक नवा माणूस तयार कर. त्या विश्वात्मक देवाला प्रार्थना केली होती की ज्या माणसाच्या मेंदूमध्ये हिंसा असणार नाही, घृणा असणार नाही, द्वेष असणार नाही, एकमेकावर प्रेम करणारी माणूस नावाची विलक्षण विकसित झालेली जात तू तयार कर, असं अरविंदांनी त्या पराशक्तीला प्रार्थना केली होती. असं लिहिलंय की त्या पराशक्तीनं सांगितलं अरविंदांना नाही, शेवटचं मॉडेल आहे, याच्यानंतर करणार नाही. कारण माणूस नावाच्या याच जातीमध्ये रामही होण्याची शक्यता ठेवली आहे आणि रावणही होण्याची शक्यता ठेवली. माणूस नावाच्या या जातीमध्ये कृष्णही होण्याची शक्यता ठेवली आणि कंसही होण्याची शक्यता ठेवली. माणूस नावाच्या जातीमध्ये आकाही होण्याची व्यवस्था ठेवली आणि आकांची फौज तयार करण्याची सुद्धा व्यवस्था ठेवलेली आहे. पण आकांच्या बरोबर संघर्ष करणारं महाराष्ट्रामध्ये कोणीच तयार नाहीये. त्याची उणीव आहे. म्हणून माणूस म्हणून आम्हाला त्या शक्यता निर्माण करण्याची अपेक्षा आहे. मग हे मॉडेल तयार होत असताना माणसाला नेमकं काय काय जादा दिलं, जनावरापेक्षा काय जादा दिलं. व्यवहारामध्ये कुठल्याही इंडस्ट्रीचा मालक आपलं नवीन मॉडेल तयार करत असताना जुन्या मॉडेलपेक्षा नवीन मॉडेलमध्ये काहीतरी जादा फॅसिलिटीज देतो. मारुती 800 पेक्षा मारुती झेन सुपिरियर आहे, झेनपेक्षा बलेनो सुपिरियर आहे, बलेनोपेक्षा इर्टिगा,
म्हणजे नवीन मॉडेल तयार करत असताना जुन्या मॉडेलमध्ये ज्यादा फॅसिलिटी यासाठी देतो की आतल्या ग्राहकाला समाधान मिळावं. आमच्या काळामध्ये बजाज होती, पाठीमागं बजाज गिअरची, बजाज विजय, बजाज चेतक अशा विकसित झाल्या गाड्या. पण बजाज कंपनीचा त्या मॉडेल्समध्ये थोडासा दोष होता. दोष कोणता होता? बजाजचं कुठलंही मॉडेल चालू करायचं झालं तर ते वाकडं करून चालू करायचं लागायचं. मग त्यावेळेला एक पीजे होता, पुअर जोक असा होता की बजाजनं भविष्यामध्ये विमान काढलं किंवा जेट काढलं तर ते चालू करताना वाकडच करून चालू करावं लागेल. हा झाला इंडस्ट्रियलिस्ट त्यांचा प्रश्न. पण माझ्या मायबापानं निसर्गाच्या फॅक्टरीतून आपलं जे मॉडेल तयार केलंय, मॉडेल तयार करत असताना खूप त्यानं विचार केलाय. कबीरदास असं म्हणतात की माणूस तयार करत असताना त्यानं तयार कसं केलं? झिनी 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 रे चदरिया 9-10 मास बुनन को लागे. तो तुमच्या माझ्या आईच्या गर्भामध्ये बसून 9 महिने 10 दिवस बसून तुमच्या माझ्या देहाची चादर त्यानं विणली, मोठी विलक्षण विणली. 65,000 कोट पेशींची विणली. माझ्या पाठीमागं 4 डॉक्टर्स आहेत. त्यांना 9 मंथ्स मिरॅकल्स म्हणून कदाचित त्यांना एक व्हिडिओ दाखवला गेला असेल त्यांच्या अध्ययनाच्या कालावधीमध्ये. या 9 महिन्यामध्ये काय तयार होतं? एक पुरुषाचं बीज स्त्रीच्या बीजामध्ये पडतं काय? आणि 9 महिने 9 दिवसामध्ये 65,000 कोट पेशींचा हा देह तयार होतो काय? त्या 2 पेशीमध्ये डोळ्याची पेशी वेगळी, हाडांची वेगळी, नसांची वेगळी, प्रत्येक पेशी वेगळी. हे कोण करतं? आणि हा ज्या वेळेला तयार होतो 9 महिने 9 दिवसानंतर हा देह तयार होतो, त्यावेळेला सगळं त्याला दिलं. बघा ना तुम्ही किती दिलं. डोळ्यांची क्षमता किती प्रचंड आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की 20,000 कोट दिवसातून त्याच्या प्रतिमा या डोळ्यातून निघतात. जिभेवर जीभ दिली आहे, जिभेवर हजारो चवी आहेत, म्हणजे 1.5 इंचाचीच आहे. आणि नाही चवीचं झालं तर आई हे म्हणतीस हे लई चवीच आहे. म्हणजे या चवीमध्ये या बर्ड्समध्ये इतकं सामर्थ्य दिलंय. आपल्याला माहित असेल लेज नावाची कंपनीचं ते वेपर्स आपण खातो, त्याला मीठ शोधून काढण्यासाठी करोडो रुपये त्यांच्या R&D डिपार्टमेंटने खर्च केलेत. त्या बर्ड्स मध्ये ह्याला सवय लागली पाहिजे. आपल्या कार्ट्याला लेज खाल्ल्यानंतर पुन्हा लेज दिसले त्याने मागितले पाहिजेत, म्हणून त्याला मीठ कुठलं द्यायचं म्हणून जगभरातले जेवढे समुद्र आहेत तिथले जी मीठ आहे ते मिठावर संशोधन करून ते मीठ तयार केलं की त्या कार्ट्यानं खाल्लं की त्यानं पुन्हा मागितलं पाहिजे. एवढी जीभ आहे. म्हणजे देताना निसर्गानं एवढं मोठं सामर्थ्य. मुतारीमध्ये गेलो तर लांबून अर्धा किलोमीटर मधून वास येतो. आता तुम्ही आम्ही सगळेजण बसलो आहे, प्रत्येकाच्या शरीरामध्ये थोडस तरी मलमूत्र आहे, पण शेजाऱ्याला अजिबात वास जात नाही. कोणी केलंय? किती सुंदर केलंय त्याला. मी कधीतरी भ्रष्टाचार करणाऱ्या माणसासाठी म्हणत असतो की येड्या, तुला तयार करत असताना त्यानं थोडासा सुद्धा भ्रष्टाचार नाही केला. थोडासा भ्रष्टाचार केला असता तर केवढे मोठे हाल तुला सहन करावे लागले असते. तुझ्या आयुष्यामध्ये काय भोगावं लागलं असतं विचार कर. एक पेशी चुकला असता, एक काटा, एक टाका चुकला असता तुझ्या देहाचा तर तुला नीट जगता नसता आलं. हा देह तयार करताना इतका सुंदर देह त्यानं तयार केला. मग त्यानं दिलं काय? मग माणसामध्ये आणि जनावरांमध्ये नेमका फरक कोणता? जनावराला 4च गोष्टी दिल्या: आहार, निद्रा, भय आणि मैथून. जनावरांच्या मध्ये 4च गोष्टी होतात: खाणं, आहार. म्हणजे जे मॉडेल आहे त्याचप्रमाणे ते खातंय. आहार म्हणजे शेळी गवतच खाणार, वाघ मटणच खाणार, मांसाहारच खाणार. जसं मॉडेल आहे तसं. मी शाकाहार, छांदोग्य, उपनिषद आणि अनेक गोष्टी ऐकल्यात. खरं का खोटं माहित नाही, डॉक्टर सांगतील तुम्हाला. पण त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की माणसाचं मॉडेल हे शाकाहारी आहे. कारण शाकाहारी आणि मांसाहारी मॉडेलमध्ये फरक कोणता आहे? शाकाहारी प्राण्याला नख नसतात, मांसाहारी प्राण्याला नख असतात. शाकाहारी प्राण्याला सुळे नसतात, मांसाहारी प्राण्याला सुळे असतात. शाकाहारी प्राण्याचं आतडं जे रविवारी काळी पिशवी घेऊन जातात ना लाईनला उभं राहून, त्यांच्या लक्षात येतं की ते आतडं किती लांबडं असतं, ते वजडी किती लांबडी असते, त्याची वजडी लांब असते. मांसाहारी प्राण्याची वजडी कमी असते. म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी आहार जो दिलाय तेच जनावरं खातात, दुसरं खात नाही. निद्रा, जनावरं आपापल्या संध्याकाळ झाली की आपापल्या घरट्यामध्ये जाऊन विसावतात. जनावरांच्या मध्ये असं कधी होत नाही. नवरात्रीचा उत्सव आहे, गणेशोत्सव आहे, 31 डिसेंबर आहे, डॉल्बी लावली, लगीन ठरलंय आणि टकोर फिरलंय, याच्यावर कार्टी नगीना डान्स करतायत, असं कधी नसतंय त्यांच्यामध्ये. म्हणजे झोपतात. आहार, निद्रा. जनावरं आपापल्या धर्माप्रमाणे जे दिलंय निसर्गानं त्याप्रमाणे निसर्गाप्रमाणे जगतात.
जनावरांचे दवाखाने 7-8 गावात एखादा आहे, पण माणसाचा एका गल्लीत 8 आहे. माझ्या मागं बघा ना, 4 हितच आहे. पुढं किती आहे अजून मला सांगता येत नाही. कारण हे निसर्गाप्रमाणे खात नाही, पित नाही आणि जगत नाही, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीची निर्मिती लागते. म्हणजे निसर्गानं तयार करत असताना माणसाला 2 गोष्टी ज्यादा दिल्या: आहार, निद्रा, भय आणि मैथून. माणसाला मात्र आणखीन दिल्या. वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, 2 कोश निसर्गानं माणसाला जास्त दिले. जनावराला बुद्धिमत्ता नाहीये. म्हणजे जनावरांच्यात असं कधी झालंय का बघा? बफेलो सोसायटी बफेलोनी स्थापन केली, चेअरमननं सगळी सोसायटी खाल्ली आणि सेक्रेटरीनं पण खाल्लंय, असं कधी झालंय का बघा? डॉग सोसायटी, असं कधी नाही होत त्यांच्या, कारण तेवढी बुद्धिमत्ता नाहीये. आता माणूस म्हणून तयार होत असताना पुढची जी बुद्धिमत्ता आहे, 2 कोश ज्यादा दिले. एक विज्ञानमय कोश दिला आणि एक आनंदमय कोश माणसाला दिला. म्हणजे निसर्गाच्या फॅक्टरीमध्ये आपलं मॉडेल तयार करत असताना निसर्गानं भरभरून दिलंय माणसाला. म्हणजे डोळ्याची तर क्षमता आपण बघितली, 6-7 रंग आहे, 7 रंगाचं मिक्सचर आहे. झनक झनक पायलबाजी नावाचा चित्रपट आपण बघितला असेल. त्याच्यामध्ये तो जितेंद्र असा वरून खाली येतो आहे, श्रावणातला महिला आहे आणि तो कॅमेरा असा फिरतो आहे. श्रावणातल्याच रंगाच्या छटा आहेत, म्हणजे जणू त्या निसर्गाच्या निर्मात्यानं हिरव्याच रंगाची छटा अशी पसरलेली असावी. कुठं पोपटी, कुठं गडद हिरवा. आणि मग तो जितेंद्र खाली उतरताना गाणं म्हणतो आहे, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार है. निसर्गानं हे सगळं माणसासाठी म्हणजे देत असताना सुद्धा निसर्गानं भरभरून किती माणसाला दिलं. पावसाळ्यामध्ये डाळिंबीची निर्मिती केली. डाळिंबाचं फळ येतं ते पावसाळ्यात येतं. या लेकराला कफ होतोय, त्याच्या लाडक्या लेकराला, कारण शेवटचं आहे ना लेकरू, याला दिलं पाहिजे ना सगळं, म्हणून त्याला पावसाळ्यामध्ये डाळिंबी दिले. ते डाळिंब फुटतं फट दिशी आणि सांगतं की ये आणि मला खा. उन्हाळ्यामध्ये शुष्क पडते आता याची कातडी, याची जीभ चव निघून जाते, म्हणून निसर्गानं याच्यासाठी आंब्याचा रस, आंबा दिला. आंबा खा उन्हाळ्यामध्ये. तू म्हातारा झालास, तुला पोरगा आहे, तुला खाता येत नाही, चावता येत नाही, म्हणून केळी दिली ना आमच्यासाठी. म्हणजे निसर्गानं माणसाला देत असताना भरभरून दिला आहे. आणि आता माणूस नावाचा दोस्त, आम्ही त्या निसर्गाकडे कोणत्या पद्धतीनं बघतोय बघा. एक ग्रेटा थुनबर्ग नावाची पोरगी आहे, त्याच्यापेक्षा मी दुसरं उदाहरण आपल्याशी देतो. द इनकन्व्हिनियंट ट्रूथ, कारण निसर्गावर बोलतो आहे, कारण सुरुवात निसर्गानं झाली, फाटणे सरांनी केली. तर द इनकन्व्हिनियंट ट्रूथ नावाचा चित्रपट आहे की जो अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांनी काढला. त्या चित्रपटाचं नाव आहे द इनकन्व्हिनियंट ट्रूथ. त्याच्यामध्ये तो काय सांगतो की तुम्ही माना अगर न माना, पृथ्वीवर माणसाची जात 2050 साली संपणार आहे. आपण घरी गेल्यानंतर तो चित्रपट बघा, युट्यूबवर उपलब्ध आहे. तो काय सांगतो की 2050 साली पृथ्वीचं टेम्परेचर 55 डिग्री सेंटीग्रेड असणार आहे. चैत्रात सुरू असणाऱ्या व्याख्यानमालेला 6:30ची वेळ दिलेली, 8:30 वाजले तरी सुरू होत नाही. म्हणजे लक्षात येईल की टेम्परेचर वाढलंय की नाही आपलं, आपण तपासून बघा ना. म्हणजे 2050 साली तो असं म्हणतो अल्गोर की दरवर्षी पृथ्वीचं टेम्परेचर दर 5 वर्षांनी 1 डिग्री सेंटीग्रेड वाढणार आहे आणि 50 साली ते 55 डिग्री सेंटीग्रेड होणार आहे. 55 डिग्री सेंटीग्रेडला अन्नधान्याची निर्मिती होईल असं संशोधन होण्याची शक्यता नाहीये. सिंथेटिक फूड खावं लागेल. श्वास घ्यायला हवा असणार नाही. आपण पुण्याला कधी गेलात तर त्या लकडी पुलाच्या चौकामध्ये समोर पुण्याचा प्रदूषण पॉइंट लिहिलाय, 250च्या वर आहे सध्या. माणूस नावाची जात 50 प्रदूषण पॉइंटला जगू शकतोय. म्हणजे श्वास घ्यायला हवा नाही, प्यायला पाणी नाही. आता सुरू होईल. म्हणजे मी उपायुक्त असताना पुण्याला त्या काळामध्ये 2009 साली जवळजवळ 870 टँकर्स 5 जिल्ह्यामध्ये होते. म्हणजे प्यायला पाणी, श्वास घ्यायला हवा असणार नाही. 2050 साली आणखीन काय होणार आहे? आता उत्तर आणि दक्षिण अंटार्क्टिकावरचं बर्फ 8% वितळलेलं आहे, ते त्यावेळेला 32% वितळलेलं असेल. समुद्राची पाण्याची पातळी 11 मीटरनं जगभरातल्या वाढलेली असेल. म्हणजे मुंबईचा अरबी समुद्र हा खोपोलीपर्यंत आलेला असेल. कोण पाहुणं रावळं असलं तर सांगा मुंबईला, गड्या आपला गाव बरा, गावाकडे येणार असेल तर सांगा, कारण निसर्ग तोच असं म्हणतो. तो सांगतो आहे की आम्ही जागे कधी होणार. प्रबोधन या शब्दाचा अर्थ की हा अल्गोर जागा कधी झाला. त्याच्या वडिलाची सिगारेटची फॅक्टरी होती, 1000 एकर त्याची तंबाखूची जमीन होती. आजोबा नातेवाईक त्याला सांगायचे की नको तंबाखूची विक्री करू, नको सिगारेट तयार करू, पण त्याच्या वडिलांनी ऐकलं नाही. त्याची सख्खी बहीण 16 वर्षाची की जी 10व्या वर्षापासून सिगारेट ओढायला लागली, ती 16व्या वर्षी फुफ्फुसाच्या कॅन्सरनं
माझ्या वडिलाच्या समोर तडफडून मेली आणि आता माझा बाप जागा झाला आणि त्यानं सिगारेटची फॅक्टरी बंद केली आणि तंबाखू पिकवणं बंद केलं. म्हणजे तो असं म्हणतो की माझ्या बापाला जाग येण्यासाठी त्याच्या एकुलत्या एका पुरीचा जीव जावा लागला आणि मग माझा बाप जागा झाला. आम्ही मेल्यानंतर जागा होणार का? माणूस नावाच्या जातीनं पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचा समाज वातावरण तयार करून मग मरायचं असतं. ते माणसाचं काम असतं. आम्ही सगळ्यांनी अंतर्मुख होऊन विचार करूया ना, आपल्या पोरांच्या लायकीचा आम्ही समाज केलाय. मग माणूस म्हणून येण्यासाठी जे जे सामर्थ्य आम्हाला दिलं ते कोणकोणतं दिलं? मी म्हटलं की विज्ञानमय कोश दिला कुणाला? संतांना दिला, महापुरुषांना दिला. जीव, जगत, जगदीश यांचं नातं काय आहे? तथागत बुद्ध, भगवान महावीर, ज्ञानोबा, तुकोबा सांगतील आम्हाला. यांना सांगितलं हे प्रबोधनकार का आहेत, संत का प्रबोधनकार आहेत, संतांच्या मध्ये कोणती क्षमता आहे. म्हणजे जगामध्ये खरा आनंद निर्माण जर सत्ताधीशांच्याकडून होणार असता तर लोकांनी सत्ताधीशांच्या पालख्या उचलल्या असत्या. जगामध्ये आनंदाची निर्मिती संपत्तीमुळे जर झाली असती तर लोकांनी अडाणी आणि अंबानींच्या पालख्या उचलल्या असत्या. पण महाराष्ट्र पालख्या उचलतो तो ज्ञानोबा तुकोबांच्याकडं. त्यांच्याकडे ना सत्ता होती ना संपत्ती होती. त्यांच्या मुखातून जी वाणी बाहेर पडली त्या वाणीला अभंग वाणी असं म्हटलं. जोपर्यंत माणूस नावाची जात आहे, सूर्य चंद्र तारे जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांची वाणी अभंग आहे. ती तुम्ही मला संत आम्हाला जागवतात, शिकवतात आणि प्रकाशाच्या मार्गाने घेऊन जातात. ते खरे प्रबोधनकार आहेत. त्या दिशेने आमची वाटचाल असणं अपेक्षित असतं. मग का? म्हणजे विज्ञानमय कोश त्यांना माहित आहे की चाले हे शरीर कोणाची आहे सत्य. तुकोबराय म्हणतात कोण बोलवी हरिवी, देखवी ऐकवी एक नारायण, वृक्षाचे पान हले त्याची सत्ता. मग आम्हाला तथागत बुद्ध सांगतात की अथही अथनो नातो अथही अथनो भव. म्हणजे आज जे काही आम्ही आहोत ते आम्ही काल केलेल्या गोष्टीचं फळ आहे. आम्ही जे उद्या असू ते आम्ही आज केलेल्या गोष्टीचं फळ असेल. म्हणजे सगळे संत, सगळे महापुरुष की जे आम्हाला वाट दाखवतात, जे आम्हाला मार्गस्थ करतात, त्यांच्या वाणीमधली ताकद कोणती असते ती आम्हाला सांगते की त्यांना शाश्वत सत्य कळालेलं असतं. मानवी जीवनातलं अंतिम सत्य त्यांना कळालेलं असतं आणि शब्दांच्या माध्यमातून ते आम्हाला सांगत असतात. विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. निसर्गानं माणसालाच फक्त आनंद दिलेला. जगात जी जाती, जेवढ्या जाती आहेत प्राण्याच्या, त्यात हसू शकणारी फक्त एकच जात आहे. विचार करू शकणारी फक्त एकच जात आहे. एकमेकावर विलक्षण प्रेम करून प्रेमाची अभिव्यक्ती करणारी एकमेव जात आहे या जगात. खूप छान. म्हणजे हसणं केवढं मोठं सामर्थ्य आहे हसण्यामध्ये. म्हणजे अख्खं आयुष्य 4 एरंडेलच्या बाटल्या पिल्यागत थोबाड घेऊन जगणारी, म्हणजे हेवा वाटतो की हे माणसाच्याच जन्मामध्ये आलेले. 24 तास 12 वाजले त्यांच्या थोबाडाकडं कधी बघावं त्यावेळेला. विवेकानंद असं म्हणतात की तुम्ही ज्या वेळेला निराश असाल त्यावेळेला सार्वजनिक ठिकाणी जाऊ नका, कारण निराशा हा संसर्गजन्य रोग आहे. तुम्ही दुसरीकडे पसरवल. तुम्ही ज्या वेळेला प्रसन्न असाल, तुम्ही ज्या वेळेला आनंदी असाल त्यावेळेला तुम्ही समाजामध्ये जा. म्हणजे शेवटी दिला आनंद दिला. आनंद कधी असतो? मी आनंदाची फक्त व्याख्या, माणसाला आनंद कधी मिळतो आणि कधी मिळत नाही. तो ज्या वेळेला मिस्टर नोबडी असतो त्यावेळेला माणसाला आनंद मिळतो. मिस्टर एनीबडी आणि मिस्टर समबडी असला तर त्याला आनंद मिळत नाही. लग्न झालं आणि 3, 4, 5, 6 महिन्यानंतर माझ्या बायकोनं सांगितलं की पाहुणा येतोय, नवा जीव येतोय पोटाला. माझ्या पोरीच्या येण्याची चाहूल माझ्या बायकोनं मला सांगितली. आम्ही दोघं त्या दिवशी झोपलो नाही. आनंद महोत्सव. पोरगी मिस्टर नोबडी आहे, तिला माहित नाही. मग ती नोबडी असताना आम्हा दोघाला तिनं आनंद दिला. तिचं पोटातलं वय 6-7 महिन्याचं झालं. अख्ख्या घराला आनंद दिला. कुणाला नात, कुणाला नातू, कुणाला भाचा, कुणाला भाची, अख्खं घर. बाळाचा जन्म झाला. एका क्षणामध्ये ती बाईची आई झाली. मातृदेवतेचं महानमंगल स्तोत्र तिच्या आयुष्यामध्ये गायलं गेलं. अख्खं घर. त्या बाळाला माहित नाही की मी अख्ख्या घराला आनंद दिला. ते बाळ अजून मिस्टर नोबडी आहे. ती आई त्या बाळाला मधून मधून सांगत असते, आता त्याला ते बोलायला शिकवते. हे मध्येच तुझ्याकडे येऊन राक्षसासारखं बघतंय ना, कधी कधी त्याला बाबा म्हणायचं, त्याला बाबा म्हणायचं, त्याला बाबा म्हणायचं. अजून त्या कार्ट्याला बाबा शब्दाचा अर्थ माहित नाही. फक्त हा राक्षस मधून मधून डोकावतो एवढंच त्याला कळतं. आणि ते एका दिवशी बापाच्या समोर बाबा म्हणतं. बापाच्या अंगावर काटे उभे राहतात.
आई म्हणते की आई म्हण, मी तुझी आई आहे, मी तुझी आई आहे. ज्या क्षणाला ते लेकरू आई म्हणतं, आईच्या अंगावर रोमांच उभे राहतात. ही क्षमता, ही ताकद फक्त निसर्गाने माणसाला दिली. बाळ दुडू 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 चालायला लागलं, अख्ख्या गल्लीला त्यानं आनंद दिला. ते जोपर्यंत मिस्टर नोबडी आहे तोपर्यंत ते सगळ्याला आनंद देतं. एकदा ते 13 वर्षाचं झालं की बिघडलं. ते 13 to 19 बिघडण्याचं वय आहे. म्हणजे टीन एज त्याचं सुरू झालं. आम्ही सुद्धा आमच्या वयामध्ये 13व्या वर्षापर्यंत आम्ही लोकांना आनंद दिला. 13 वर्षानंतर आम्ही जगाचे झालो. आम्हाला सत्तेचा माज, संपत्तीची मस्ती आणि ज्ञानाचा अहंकार आम्हाला बोलावू लागला. पॅकेज, प्रेस्टीज आणि प्रॉपर्टीसाठी आमची जीवनाची वाटचाल सुरू झाली. आणि या 3 पीनं कोणी सुखी नाही झाला, तो स्वतःही सुखी नाही झाला. मग माणूस म्हणून तरी आम्ही सुखी व्हायचं असेल तर काही बुद्धिमत्ता लागतात. आनंदमय कोश संपल्यानंतर संतांनी काही बुद्धिमत्ता सांगितल्या. माणूस सुरू कधी होतो माणूस म्हणून जगण्यासाठी? काही बुद्धिमत्ता सांगितल्यात. पहिली बुद्धिमत्ता आहे, त्या बुद्धिमत्तेचं नाव बेडकाची बुद्धिमत्ता. मी ह्या बुद्धिमत्तेचं वर्णन करता करता माणसाच्या बुद्धिमत्तेपर्यंत येणार आहे. हे वर्णन करत असताना चुकून कुणाला लागू पडलं तर तो योगायोग समजावा, त्याच्यामध्ये माझा काहीच दोष नाहीये. आपण स्वतःला तपासायचं की आम्ही कोणत्या बुद्धिमत्तेचे आहोत. पहिली बुद्धिमत्ता आहे बेडकाची बुद्धिमत्ता. हे संकुचित असतं. मीच छान, मीच अंतिम, मलाच सगळं कळतं, माझ्याशिवाय या जगात कुणीच छान नाही. हे जे एकमेकाकडे बघू नका, संशय येईल एकमेकाला. कारण बऱ्याच वेळेला असं वाटतं आपल्याला की हे ह्याला म्हणतंय, ते तसं नसतंय, ते आपल्यालाच असतंय. आपल्याही लक्षात येईल कदाचित सगळ्या बुद्धिमत्ता आपल्यामध्ये असण्याची शक्यता आहे. मीच छान, मीच अंतिम, याला बेडकाची बुद्धिमत्ता असेल. 11 सप्टेंबरला शिकागोला स्वामीजींचं जे भाषण झालं त्या भाषणामध्ये ते असं म्हणतात की कूपमंडूक वृत्तीचे होऊ नका, स्वमतांध होऊ नका. प्रत्येक धर्म हा अंतिम सत्याकडे घेऊन जाणार आहे. सगळे धर्म श्रेष्ठ आहेत. धर्म हा तुम्हाला अंतिम सत्याच्या प्राप्तीसाठी मार्ग देणारा असतो. तुम्ही तितके संकुचित होऊ नका, तेवढे स्वार्थी होऊ नका. कूपमंडूक या शब्दाचा अर्थ समुद्राच्या काठाला एक विहीर आहे. भरतीच्या बरोबर समुद्रातून एक बेडकी येते आणि त्या विहिरीमध्ये कोसळते. कोसळल्यानंतर आत त्या विहिरीमध्ये एक ओरिजिनल सोन्या बेडूक आहे. ते पाहुण्या बेडकाला विचारतात, पाहुणं गाव कुठलं? ते म्हणतंय सागर, समुद्रातला. आतल्या याला राग येते, ते कुठं आहे सागर, केवढा आहे सांग. ते पाहुणा बेडूक आपलं विनम्र आहे, दुसऱ्याच्या घरात पडलंय म्हणून ते आपलं विनम्र नाही रे, लय मोठा आहे म्हणते. ते केवढा मोठा आहे? त्या आतल्या बेडकाला राग येते. ते ह्या काटाला येते, मध्ये उडी मारते, म्हणते एवढा आहे का सागर? ते म्हणते नाही. पुन्हा ह्या काटाला येते, पुन्हा ह्या काटापर्यंत पोहोचते, म्हणते एवढा आहे का सागर? ते नाही म्हणते, ह्याच्यापेक्षा लय मोठा आहे म्हणते. ते ओरिजिनल सोन्या बेडूक म्हणते ह्याच्यापेक्षा, ह्या हिरीपेक्षा जगात मोठं काहीच नाही, मी एकटाच शान आहे. त्याला म्हणायचं कूपमंडूक वृत्ती, एकटाच. गावातले गोविंदराव एकदा जम्मू काश्मीरला जाऊन परत आले, वैष्णोदेवीला जाऊन परत आले. गोविंदरावांना जवळचे आल्यानंतर गणपतराव भेटले. दोघांची चर्चा सुरू झाली की फिरून आला, किती दिवस लागले उत्तर भारतातून? ते म्हणले 1 महिना लागला. म्हणले घाट लय लागले. कुठले कुठले घाट लागले? खंबाटकीपासून चंबल सगळ्या घाटांची नावं सांगून झाली. पुन्हा गणपतराव आणि गोविंदरावांना विचारलं की सगळ्यात अवघड घाट कुठला जो जाऊन आला? त्यांनी सांगितलं की उंबर घाट. ते म्हणले की आता ज्या घाटांची नावं सांगितली ते तुम्ही उंबर घाटाचं नाव नाही घेतलं. ते म्हणले अरे येड्या, ज्या घाटांची नावं सांगितली ते 2दा चढून उतरून माघारी आलो 1 महिन्याच्या आत. पण घराचा उंबरा क्रॉस करायला माझ्या आयुष्याची 70 वर्ष लागली. सगळ्यात अवघड घाट कुठलाच आहे तर उंबर घाट. सोडतच नाही, मीच छाना, मीच अंतिम, मला कळतंय ते कूपमंडूक वृत्ती. घराच्या जवळ नोकरी पाहिजे, त्यातल्या त्यात आणखीन जवळ पाहिजे, कूपमंडूक वृत्ती. दुसरी प्रवृत्ती तिला म्हटलं की कावळ्याची बुद्धिमत्ता. कावळ्याचं बुद्धिमत्तेची माणसं असतात ना, कावळा काय करतो की जनावराची भरून आलेली जखम आहे त्या जखमेवरचा टवका काढतो. आता ही लोक ह्या वृत्तीचा आपण आहे का बघा. 2 भावाभावांची भांडणं लागली की बाहेर राखेलचा डबा घेऊन जे उभा असतं ना त्याला म्हणायचं कावळ्याच्या प्रवृत्तीचं. ते घरात जाताय धाकट्याच्या म्हणते कारभाऱ्यानं तुझ्यावर अन्यायच केला, सरस जमीन लागा त्यानं घेतली, तुला निरस दिली. हे कावळ्याच्या वृत्तीचं. उंच डोकं करून अजूनही बघू नका, त्याला शंका येईल की बाबा हे माझ्यासारखंच आहे का. कावळ्याच्या बुद्धिमत्तेचं वर्णन त्यांनी केलं की टवका काढण्याची वृत्ती असते. आता तुमच्या गावात शहर आहे, माझं गाव छोटं आहे. माझ्या गावामध्ये एक कुचाळ कट्टा आहे की
की ज्याच्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक कुचाळ कट्ट्याचं वर्णन केलं. ह्या कट्ट्यावर गावातली काम नसलेली माणसं बसलेली असतात. हे गावातले CCTV असतात. कुणाची गाडी आली, कुणाच्या घरापुढे उभी राहिली, किती वाजेपर्यंत होती, हे CCTV असतात. माझ्या गावामध्ये आहेत 5 जण आहेत. मी गेले 35-40 वर्ष बघतो आहे. त्यातला एक जण गेलाय. गंमत अशी झाली की 40 वर्ष कधीही गावातनं बाहेर जाताना देवाच्या दर्शनाच्या ऐवजी हे 4-5 जणांचं दर्शन घेतल्याशिवाय आमच्या गावातला कुठलाच माणूस बाहेर जात नाही. ती एक जण गेल्यामुळे ते मोकळं आहे, ते पायरी मोकळी आहे, पण ती झिजली आहे. आम्ही विचार करतो कधी गेलो पन्हाळ्याला तर किर्लीमध्ये एक मूर्ती आणून त्याच्यासारखी तिथं बसवावी, म्हणजे सगळ्यांना समाधान होईल. हा कावळ्याच्या मनोवृत्तीचा माणूस असतो कसा, कट्ट्यावर बसलं की तंबाखू हा कधी स्वतःची खात नाही. तंबाखू ह्याची, इडा ह्याचा, गुळणी ह्याची. गावातली एक लेकरवाळी मसरू घेऊन टकोऱ्यावर पाटी घेऊन रानात निघाली. 70-75 वर्ष वय आहे. ते असं बघते आणि पुढच्याला विचारते कोण. पुढचं सांगते बाबा अण्णासाहेबाची धाकटी सून आहे. सून पुढेही आली. आता माहिती झाले, तिला विचारायचं कारण आहे का नाही. ती म्हणते अगं बाळ कोण तू. ती म्हणते बाबा अण्णासाहेबाची धाकटी सून. गुळणी टाकली, तंबाखू ह्याची, चुना ह्याचा, गुळणी तोंडात आहे. हे म्हणतोय काय, अगं थोरलीचं लगीन करून म्याच आणलं, पण कवा रानात जाताना दिसली नाही. तुझं लगीन होत 4 वर्ष झालं आणि लगेच रानात कशी काय जाते. कावळ्या टवका काढला, ती गिरी नाही रानात, मसरू माघारी, दावणीला पाटी अंगणात आत गेली आणि सासूबाईला म्हणली मामी जाणार नाही. कावळ्याच्या मनोवृत्तीची वर्णन नुसतं आग लावत असते घरात, बसतच नाही दिवसभर. ह्या घरात बस, त्या घरात बस, ह्याच्या घरात बस, त्याच्या घरात बस, सगळीकडे ह्याचा गवगव असतो. पुढच्या बुद्धिमत्तेचा माणूस आहे, त्याचं नाव माशीच्या बुद्धिमत्तेचा माणूस. ते इधर भी हाय हाय उधर भी हाय हाय. माशीचं वैशिष्ट्य काय, ते मधावर पण बसते आणि विष्ठीवर पण बसते. ते इकडं बी असते आणि तिकडं बी असते. व्याख्यानाला प्रवचनाला पण असते आणि तिकडं पण असते, दोन्ही ठिकाणी असते. ह्याला काही वर्ज नसते, सगळीकडे संचार असतो त्याचा. जाईल तिथं याचा संचार. सात्विकतेकडे पण असते आणि तमगुणाकडे पण असते, सगळीकडे असते. पण संत म्हणतात की माशीनं स्वतःचा विकास करायचा असला तर माशीचे जे पंख आहेत, ती ज्या वेळेला मधाच्या वर बसते त्यावेळेला त्या मधावर बसल्यानंतर त्या माशीनं आपले पंख मतामध्ये रुतवावेत आणि आपल्या जीवनाचा विकास करावा असं ते म्हणतात. पण माशीचं आणखीन एक वैशिष्ट्य असतं की माशी कधी आगीवर बसत नाही. ही जत्रा लय भारी असते. म्हणजे सकाळी घड्याळ, दुपारी धनुष्यबाण, संध्याकाळी जेवढे रोज, म्हणजे संध्याकाळपर्यंत हे कुठं कुठं असेल संचार सांगता येत नाही. आणि त्याही माणसाला स्वतःला माहित नसतं की मी कुठं असतो. त्या पुढच्या बुद्धिमत्तेचा माणूस त्याला बगळ्याची बुद्धिमत्ता असं म्हटलं. विनोबाजींनी खूप छान वर्णन केलंय. बगळा त्या वड्यात एक पाय वर घेऊन एखाद्या ऋषीसारखा ध्यानस्थ बसलेला असतो. आपल्याला वाटतं की एखादा ऋषी ध्यान करतो आहे, पण हे कुठपर्यंत, बगळा कुठपर्यंत ध्यानस्थ असतो की जोपर्यंत पायात चिंगडी येत नाही तोपर्यंत. एकदा चिंगडी आली की तो बरोबर फटका त्या चिंगडीवर मारतो. बगड्याच्या प्रवृत्तीची माणसं जोपर्यंत स्वार्थ नाही तोपर्यंत वाटतं की हा, पण स्वार्थ आला की ह्याच्यासारखा कोणी नसतो त्याच्यामध्ये. म्हणजे दिसली चिंगडी की त्याच्यावर फट दिशी तो फटका मारतो. नरेश मुक्ताईचं एक अभंग आहे, उपरी भगवा झाला नामे, अंतरी वश्य केला कामे, तेने म्हणू नये साधू जगे विटंबना बाधू. स्प्लिट पर्सनॅलिटी असते, दुभंगलेली पर्सनॅलिटी असते. त्याच्या पुढची बुद्धिमत्ता ते असं म्हणतात की पोपटाची बुद्धिमत्ता. म्हणजे स्वतःच बांधून घेतलेलं असतं त्याने. याला विकासाच्या सगळ्या संधी असतात, प्रचंड क्षमता त्याच्याकडे असते, पण कुठल्या तरी एका गोष्टीने त्याला बांधून ठेवलेलं असतं. म्हणजे माऊलींचं वर्णन आहे की पोपटाला जर पकडायचं असेल तर तो पारधी एक नळी घेतो आणि त्या नळीच्या मधून अशी तार गुंफतो आणि ती अशी वर फांदीला बांधतो. आणि फांदीला बांधल्यानंतर पोपटाला जे आवडतं पदार्थ तो त्याला टांगतो त्याच्यासमोर. पोपटाला आवडतं लाल मिरची, पोपटाला आवडतो पेरू. आता आवडता पदार्थ कशाला म्हणायचं, गळ्यापर्यंत टाचून खाल्ल्यानंतर ज्या पदार्थाची आठवण झाली की जिभेवर टचकन पाणी येतं त्याला आवडता पदार्थ म्हणायचं. घशापर्यंत खाल्ल्यानंतर तांबडा पांढरा रसा नुसतं म्हणलं तर मेलेलं उठून बसतं, त्याला म्हणायचं आवडता पदार्थ. आपला आपला कोणता आहे आपण ठरवायचं असतं. एकदा तो बसला पोपट, त्यानं मारली चोची,
किती नळी गर्दिशी फिरते. नळी फिरले की पोपट घट्ट पकडतो आणि पारधी त्याला पकडतो. वास्तविक पोपटानं जर पाय सोडले तर आकाश त्याची वाट बघत असतं, तो स्वतंत्र असतो. पण यानं स्वतःलाच बांधलेलं असतं, तो हिम्मत करत नाही, तो तिथंच अडकून पडतो. समाज सुधारायचा असेल, माणसाची उन्नती करायची असेल तर काही कृती करणं अपेक्षित असतं असं विचारवंत म्हणतात. कोणती कृती करणं अपेक्षित असतं? निषेधाची कृती, संघटनाची कृती, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याची कृती, म्हणजे समाजाच्या विकासासाठी निषेधाची कृती. याचा अर्थ 20 डिसेंबरला आदल्या दिवशी आमची गावं विकली गेली त्यावेळेला आम्ही निषेध केला, आम्ही धिक्कार केला. आम्ही पैसे वाटणाऱ्याला म्हटलं, अरे नको वाटू पैसे, माझं गाव विकलं जात आहे, थांब ना. मी केला विरोध. येस, माझ्या गावात पैसे वाटणाऱ्याला मी शिव्या दिल्या. निषेधाची कृती. मी कॉलेजला असताना चोली के पीछे क्या है हे ज्यानं गाणं लिहिलं त्याला मी 1.5 पानाचं पत्र लिहिले. तुला नाही का आई? जे समाज बिघडवण्यासाठी ज्या उचित गोष्टी घडत नाहीत त्यावेळेला संवेदनशील मनानं या गोष्टीचा धिक्कार करणं म्हणजे निषेधाची कृती करणं. मग मी जर केलं तर काय होईल? माझं वाटोळ होईल का? माझा घात होईल का? याचा विचार करणारी माणसं ज्या समाजामध्ये असतात तिथं या निषेध करणाऱ्या ज्या कृती आहेत ना त्या वाढत जातात. ते तुम्ही आम्ही आता बघतो. मी उदाहरण आपल्याला सांगतो. जंगलामध्ये ज्या वेळेला वाघ येतो त्यावेळेला चितळ काळविटाच्या लक्षात येतं की वाघ आलाय, संकट आलाय. त्यावेळेला ते चितळ जोरात किंचाळतो, ओरडायला सुरुवात करतो. चितळाचा तो आवाज जंगल जाग करतो आणि त्याच्या आसपासचे सगळे पशु पक्षी निघून जातात जवळ, कारण त्याचा आवाजच तसा असतो की संकट आलंय जंगलावर, संकट आलंय, आलाय वाघ आलाय. सगळे पशु पक्षी दूर जातात. पण धोका त्या चितळाला असतो. तो कोणता धोका असतो की चितळ त्या वाघाला सांगतो ओरडून की मी इथं आहे, तुम्हाला खा. म्हणजे जो जागा करतो तो संकटामध्ये स्वतःला संपवून टाकतो. जागा करणारा आता शिल्लक नाही, निषेधाची कृती करायला तयार नाही, कारण तो पोपटासारखं त्यानं स्वतःला बांधून घेतलं. धिक्कार करायला तयार नाहीये कुठं. ज्या वेळेला कलकत्त्यामध्ये त्या यमडी होणाऱ्या मुलीवर अत्याचार झाला, माझ्या आई बहिणीनो, माझ्या बापानो, लक्ष देऊन ऐका. पोपटाच्या वृत्तीच्या आम्हाला नाहीये व्हायचं. ज्या वेळेला तिच्यावर अत्याचार झाला त्यावेळेला 10,000 वेश्या रस्त्यावर उतरल्या. त्या वेश्यांच्या नेत्यांचं भाषण काय आहे? काय बोलतात त्या वेश्या? त्या नेत्या बोलतात, तुमच्याकडे वासना आहे ना, तुमच्याकडे खूप वासना आहे ना, या ना, आम्ही आहोत ना. पण त्या चांगल्या घरातल्या पोरी का नसवतात? अरे माझ्या बापानो, माझ्या आयानो, हे कोण बोलतंय की ज्यांच्या आयुष्यामध्ये अंधार आहे, रोजचा दिवस काळोख घेऊन उगवतो, पापाशिवाय पतिताशिवाय त्यांच्या आयुष्यामध्ये दुसरं कधीच नाही. कधीच सुखाचा सूर्य त्यांच्या वाट्याला आलाच नाही. अखंड आयुष्यभर अमावस्या त्यांच्या वाट्याला आहे. त्या माझ्या आया बहिणी रस्त्यावर उतरून तुमच्या माझ्या घरातल्या आया बहिणींच्यासाठी ज्या वेळेला बोलतात, निषेधाची कृती आहे. आणि आम्ही हिम्मत असून एकाही आकाविषयी, एकाही वाईट गोष्टीविषयी धिक्कार नाही करत, निषेध नाही करत, कारण आम्ही स्वतःला बांधून घेतलंय. जगून तरी काय करणार आहोत आम्ही? आणि हे आमच्या पुढच्या पिढीसाठी नाही करू शकलो ना, समजून चला की 10 वर्षानंतर तुमची माझी पिढी आपल्याला शिवाय दिल्याशिवाय राहणार नाही. काय म्हणतात त्या वेश्या? अजून काय म्हणतात त्या नेत्या? दुर्गा मातेची जर मूर्ती करायची असेल तर तिला 10 प्रकारची माती लागते. ते 9 प्रकारची माती इष्ट माती आणि एक अनिष्ट माती आहे. इष्ट माती कोणती? मंदिराच्या समोरची माती, पर्वतावरची माती, सागरातली माती, वारुळाची माती, मंदिरासमोरची माती. आणि एक अनिष्ट माती कोणती आहे? वेश्येच्या दारातली माती. त्या म्हणतायत शपथ घ्या, माती घेऊन जायची आहे ना तुम्हाला, शपथ घ्या की आम्ही आया बहिणींचं रक्षण करू, तरच आम्ही माती देऊ. अरे केवढी संवेदनशीलता! आणि आम्ही हरवून बसलो, कारण आम्ही माझं काय होईल, माझं काय होईल, माझं काय होईल, मी कुणाचा धिक्कार करू, माझ्या दारात येईल का? आम्ही करायला तयार नाही. समाज व्यवस्था निकोप राहायची असेल तर ही वृत्ती संपवली पाहिजे. पुढची बुद्धिमत्ता तिला कोकिळेची बुद्धिमत्ता असं म्हणतात. कोकिळेचं वैशिष्ट्य आहे, कोकिळा अंड घालताना कधी कोकिळा घरटच बांधत नाही.
ती आपली अंडी कावळिणीच्या घरट्यात घालते, कावळीण उभवते, कावळीण तिचं संगोपन करते आणि वसंतचा ऋतू आला की ती समृद्ध झालं ते बाळ की ते ओरडायला सुरुवात करतं, कोकिळा ओरडायला सुरुवात करतं. ह्या बुद्धिमत्तेची माणसं काय असतात? करणार गाव आणि ह्याचं नाव. आपण काहीच करत नाही पण नावाला पुढं असतं, बक्षिसाला पुढं, स्टेजवर पुढं, 4 हाना पण देशमुख म्हणा, तिच्यातलं जे असतं ना ते ह्याच्यामध्ये असतं, कायम पुढं पुढं मीच म्हणजे मला चमकोगिरी करणारी जेवढी आहेत या जगामध्ये, म्हणजे काम न करता मलाच मान सन्मान मिळाला पाहिजे, त्या प्रवृत्तीची जी असतात ती या प्रवृत्तीची त्या या. आणि आता मी पुढची जी बुद्धिमत्ता सांगतोय, पुढच्या 2 बुद्धिमत्ता, आता माणूस नावाची बुद्धिमत्ता सुरू होते आहे. म्हणजे माणूस नावाची बुद्धिमत्ता कोणती? त्याला मोराची बुद्धिमत्ता असं म्हटलं. मोर कसा असतो? 2-3 वर्षाचा दुष्काळ पडावा, शेताला भेगा पडाव्यात, बळीराजाच्या घरातलं लग्न थांबावीत, पोरांची शिक्षण थांबावीत, 2-3 दिवसात एकदा चूल पेटावी. आणि अचानक 2-3 वर्षानंतर हे संकट सुरूच आहे, आसमानी संकट सुरूच आहे. आणि 2-3 वर्षानंतर अचानक मृग नक्षत्रामध्ये आकाशामध्ये ढग जमावेत आणि त्या जमलेल्या ढगाच्या खाली या मोरानं पिसारा फुलवलेला असावा. मोर त्याला इतका आनंद झाला की तो बेभान झाला, त्यानं माहोल तिथला केलाय, तो थुई 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 बेभान होऊन नाचतो आहे त्या ढगाच्या खाली. त्याच्या डोळ्यातून पाण्याचे थेंब पडतायत, ते टिपण्यासाठी लांडोर त्याच्या भोवती फिरतायत. त्याच्या केकावलीनं अवघी पंचकृषी दणानून सोडली. एकूण माहोल आनंद विभोर करून सोडलाय त्या मोरानं, खूप नाचतो आहे बेभान होऊन. त्याला माणूस नावाच्या जातीनं विचारलं की का नाचतोस एवढा, कसला आनंद तुला झालाय? मोर त्या माणसाला सांगतो आहे, येड्या 3 वर्ष झालं दुष्काळ पडलाय, आसमानी संकटात बळीराजा पिचून गेलाय, रानाला भेगा पडल्यात, त्याच्या घरातली लग्न थांबलेत, शिक्षण थांबलंय. बघ ना वर, येड्या ढग, पाऊस पडल, बळीराजाची शेत पिकतील, तो सुखी होईल र. तो सुखी झाला तर जग सुखी, त्याचं घर सुखी होणार आहे, म्हणून मी नाचतो यार. याला म्हणायचं मोराची वृत्ती. पर सुखे सुखी, पर दुःखे दुःखी, त्याला माणूस नावाची जात म्हणायचं. आणि त्या प्रवृत्तीपर्यंत आम्ही पोहोचलो तर आम्ही माणूस म्हणून जगतो. आम्ही स्वतःकडे बघू या गोष्टीमध्ये. म्हणजे आता जो समाज आता आम्ही तयार केलाय, ज्या गोष्टी आम्ही तयार केल्यात, आमच्या लेकरा बाळांच्यासाठी ज्या गोष्टी तयार केल्या, त्या कुठपर्यंत आम्ही पोहोचलो. पुढच्या 2 वृत्ती फक्त आपल्याशी शेअर करतो. एक हंस वृत्ती आणि एक पुढची परमहंस वृत्ती. बुद्धिमत्ता हे संतांचे. हंस म्हणजे त्याला कळतं चांगलं काय वाईट काय, योग्य काय अयोग्य काय हे कळतं, त्याला हंस वृत्तीचा माणूस असतो. आणि परमहंस म्हणजे परमहंस ही तर विलक्षण बुद्धिमत्ता, हा कायम जगावर प्रेम करतो. म्हणजे परमहंस जो आहे तो राहतो कुठं? मानस सरोवरामध्ये. ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर ओवी आहे, म्हणजे मुक्ती मोती याचा ओगरू असं. म्हणजे एकदा तो मानस सरोवरातला राजहंस येतो आहे आणि हे आता मला येताना लागलं, ते तिथं तलाव होतं, तो कुठलं गाव? साल्प. त्या साल्प्याच्या तलावाच्या काठाला ते आलं. राजहंस परमहंस तो आला. तिथल्या बगळ्यांना हे नवीन मॉडेल सेलिब्रिटी दिसायला देखणं, पांढरा शुभ्र लाल चोच उंच पाय, बगळे फडफड फडफड करत त्या हे सेलिब्रिटीच्या मानस सरोवरात त्या परमहंसाच्या समोर येऊन थांबले. ते म्हटले, त्यानं पुन्हा सुरू केलं, पाहुणं गाव. ते म्हणजे मानस सरोवर. म्हणजे ते कुठं आहे? ते म्हणजे हिमालयात आहे. कसं आहे ते? ते सांगते की 10 किलोमीटर खोल आहे, पण प्रचंड शुद्ध आहे. पैसा जरी टाकला तरी तो दिसतो. पैसा उदाहरण मी कशासाठी दिलं? तुमची माझी उठल्यापासून झोपेपर्यंत आणि जन्मापासून मरेपर्यंत धावाधाव त्याच्यासाठीच चालू आहे. त्यामुळे तो चटकन ओळखतो. म्हणून पैसा जरी टाकला तरी तो दिसतो. बगळे विचारतात, खातोस काय? ते म्हटलं, माणिक हिरे मोती. माऊलींची ओवी त्याच्यामध्ये
की त्या परमहंसाच्या तोंडामध्ये चोचीमध्ये असं एक रसायन आहे की ते हिरे माणिक मोती. याचा अर्थ की अत्यंत उच्चतम अवस्थेला जगणारी जी लोक आहेत ते परमहंस असतात. म्हणजे क्षणभर सुद्धा निगेटिव्हिटी नसते त्यांच्या हृदयामध्ये, अखंड पॉझिटिव्हिटी, प्रचंड मॅच्युरिटी ज्यांच्यामध्ये असते तशी ती लोक असतात, तसे ते परमहंस असतात. ते म्हणते ते बघण्याला राग येतो, असं कुठं असतं का हिरे माणिक मोती असं कुठं. ते फडफड 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 सगळे बगळे असे उडाले, फिरून मागं एकदा त्याच्याकडे बघितलं सेलिब्रिटेड मध्ये, हे जाऊ दे, खेकडं तिथं आहेत का सांग, मासं तिथं आहेत का सांग. आमची मनोवृत्ती कुठेही गेली तर खेकड्या मास्यासाठी धडपडत असते, पण ही परमहंस प्रवृत्ती आहे. खरं अंतिम सत्याला पोहोचणं ते तिथपर्यंत असतं. माणूस नावाची जात 4 कारणासाठी जगते. पहिलं कारण प्लेजरसाठी काही माणसं जगतात. खा प्या आणि मजा करा, ईट ड्रिंक अँड बी हॅपी, ये दिल मांगे मोर. ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल, प्लेजर. म्हणजे सारखा मोबाईल चेंज करत असतात, सारख्या गाड्या चेंज करत असतात, अंगावरची कपडे सगळे मॉडेल एकदम नवीन असतं. खरं कोरोनाच्या कालावधीमध्ये जगायला काय लागतं? तुकोबराईने एका अभंगामध्ये लागतं, माणूस नावाच्या जातीला जगायला काय? लई नाही मागणे आता, पोटापुरते देई विठ्ठला. भाकर ताजी अथवा शेळी देई भुकेच्या वेळी विठ्ठल. माणूस नावाच्या जातीला भूक पाहिजे, नंतर भाकरी पाहिजे. आम्हाला भूक लागतच नाही, आम्ही वेळ झाली म्हणून खातो. आम्ही त्यातल्या त्यात सरकारी अधिकारी तर डबा घेऊन जातो, डबा यासाठी खातो की संध्याकाळी बायकोला संशय येऊ नये म्हणून खातो. भूक लागतच नाही मला. म्हणजे भूक आणि अन्न या दोन्ही गोष्टी. वस्त्र नवे अथवा जुने देई अंग भरून विठ्ठला. म्हणजे वस्त्र दे, नवं दे, नाहीतर जुनं दे. पण वस्त्रावर किती चर्चा. कोरोनाच्या कालावधीमध्ये आपल्या कमीत कमी वस्त्रामध्ये आपलं भागलंय. माझ्या आयानो बहिणीनो 4च साड्या सगळ्या आत होत्या कपाटात. आईनं दिलेली, आईच्या आईनं दिलेली, बानं दिलेली, बाच्या बानं दिलेली, रंग चांगला, सूत चांगला, सगळं आत होतं. आम्ही कोरोनाच्या काळात 2 टी-शर्ट आणि 2 बरमुडावर 1.5 वर्ष आणलं. लागतच नाही ना वस्त्र, लागलंच नाही ना, तेवढ्यावर काढलं नाही विषय. पण आमच्या कपड्याच्या जाहिराती लिनन बघतोस काय रागानं, लिनन घातलंय वागानं. या भारतामध्ये तुम्हाला एखादं जर पदार्थ म्हणजे एखादा जर सबस्टन्स खपवायचा असला तर व्यापारी द्वेषमूलक जाहिराती करतात. कारण जितका द्वेषमूलक जाहिरात असेल तेवढा खप ज्यादा. ओनिडा टीव्हीची जाहिरात काय? घर की बडे शान, पडोसी की जले जान. म्हणजे ओनिडा घरात घेतला की शेजारी जळल, म्हणजे शेजाऱ्याला जाळण्यासाठी टीव्ही घ्या, माझ्या मनोरंजनासाठी नाही. तेरी साडी से मेरी साडी सफेद कैसी, बघतोस काय रागाना. म्हणजे सगळ्या जाहिराती. दुसऱ्यासाठी माणूस जगतो, पॅशनसाठी काही माणसं जगतात. अखंड आयुष्यभर जी कला निसर्गाने दिली त्या कलेवर प्रेम करत. मग लता दीदी असतील, अमिताभ बच्चन असेल, 82, 83, 84 वर्ष वय, 17 तास काम, एकाच कलेवर नितांत प्रेम, शेवटच्या श्वासापर्यंत ती अदाकारी, लिजंड. म्हणजे जी कला दिली, काही माणसं पॅशनसाठी जगतात, काही माणसं पर्पजसाठी जगतात. आयुष्याचा हेतू खूप कमी लोकांना कळतो. मी कशासाठी जन्माला आलो, माझ्या जगण्याचा हेतू काय, शेवटपर्यंत कळत नाही. आम्ही जर तथागत बुद्धांना विचारलं की आपलं मास्टर सेंटेन्स तुम्ही का आलात, ते सांगतील की अत्त दीप भाव. माझ्या हातलं दुःख नष्ट झालंय, जगातलं दुःख नष्ट करण्यासाठी आलोय. कोणत्या कामासाठी मी आलो, माझं काम काय या पृथ्वी तलावर, त्याचा हेतू त्यांना माहित असतो. आम्ही माऊलींना विचारलं की तुम्ही कोणत्या कारणासाठी आलात, माऊली सांगतील की अवघाची संसार सुखाचा करीनं, आनंदे भरीनं ती लोक. आम्ही संत श्रेष्ठ नामदेवरायांना विचारलं की तुम्ही, नामदेवराय आम्हाला सांगतील की ज्ञानदीप लावू शकी नाचू कीर्तनाचे रंगी. आम्ही स्वामी विवेकानंदांना विचारलं आपण, ते सांगतील की आत्मन मोक्षार्थ जगत हिताय. मी आत्मस्वरूपाचा शोध घेणारच, पण जगाचं कल्याण करणार. आणि आम्हाला विचारलं आपण का जन्माला आला, अवघाची संसार एकट्याचाच करीनं, बाकीच्यांची वाटच लावीनं. आमच्या आयुष्याचं ब्रीद वाक्य असतं. सॉल्मन ग्रँडीच्या कवितेप्रमाणे आम्ही जगतो. सोमवारी जन्माला येतो, मंगळवारी मोठे होतो, बुधवारी आमचं लगीन होतो, गुरुवारी आम्हाला पोरं होतात, शुक्रवारी आम्ही आजारी पडतो, शनिवारी लईच आजारी पडतो आणि आइतवारी संपतो. आता आमच्याकडे 3ऱ्यालाच उरकते सगळं, 13वा फिरावा. मी म्हटलं असं काय, माणसं म्हणते 13 दिवस आठवण ठेवण्यासारखं ही जगलंय कुठं, त्याला 13 दिवस कशाला उरका म्हणतो. इतकं एवढं संकुचित, पर्पजच नाही आमच्या आयुष्यात.
म्हणजे ही मोठं माणसांना जगण्याचं पर्पज कळालंय. कोणत्या कारणासाठी? आम्हाला कामच कळालेलं नाही. पृथ्वीवर आल्यानंतर आमचं काम काय? आमचं आयुष्यभराचं काम एवढंच असतं की दुसऱ्याच्या कामाच्या आडवं पडणं, एवढं एकच काम आयुष्यभर निष्ठेनं जपासणं. त्यामुळं आम्हाला काय काम आहे मरेपर्यंत आम्हाला कळत नाही. पर्पज. अशोक देशपांडे नावाचं एक लेकरू आहे. कारण मी मगाशी सुरुवातीला म्हटलं की पॅकेज, प्रेस्टीज आणि प्रॉपर्टी म्हणजे आमचं जगणं आहे. पॅकेज किती? लग्नाच्या वेळेला मान सन्मान, खोटी माणसं मान सन्मान. म्हणजे डॉक्टर साहेब मला मागायला म्हणायचे की तुमचा बायोडाटा सांगा. अरे काय सांगणार आहे? म्हणजे मी मेल्यानंतर 15 दिवस सुद्धा माझी कोण आठवण सांगणार नाही. कसला आलाय बायोडाटा? आणि संत साहित्यामध्ये असं म्हणतात की येथ उत्पत्ती अवघेची विसरीजे, थोर पण पराहा सांडी जय, जय जगा धाकुटा होई जय तै जवळीक माझे. मी कोण आहे, मी काय आहे, काय त्याचा संबंध आहे? म्हणजे मान दंभ चेष्टा ही तो शुक्राची विष्ठा असं म्हटलं. म्हणजे मान दंभ हापापलेला असतो ना, मी मोठा, मी मोठा, मला काय, माझा सत्कार करा, माझ्यावर गुलाल टाका. तुकोबराय म्हणतात की डुकराची विष्ठा करतो. एवढं संत साहित्य आम्हाला आतून समृद्ध करतं की अरे नाही नाही नगर सगळ्या गोष्टी नाही आहेत. कारण आयुष्याचा हेतू समजावून घेत असताना एक पुस्तक आपल्याशी मी शेअर करतो. त्या पुस्तकाचं नाव आहे द मिनिंग फॉर सर्च. विक्टर फ्रँकल नावाचा लेखक आहे, सायकोलॉजिस्ट आहे. त्याचं मराठीमध्ये भाषांतर विजया बापटांनी केले. त्या पुस्तकाचं नाव आहे अर्थाच्या शोधात. म्हणजे माणसाच्या जगण्याच्या प्रेरणा कोणत्या? काही माणसं सत्तेसाठी जगतात. सत्ता नश्वर आहे. मला स्वतःचा अनुभव आहे. मी जिथं नोकरीला होतो त्यावेळेला नोकरीला असताना माझा शिपाई मी गेलो की असं 90 डिग्रीत वाकायचा. आता बघत सुद्धा नाही, घासून जातो पण बघत सुद्धा नाही. सत्ता नश्वर आहे. जेवढे माझी इथं बसले त्यांना विचारा, पण लय हाऊस माझी ना. लग्नात जरी गेलं आणि ह्याचं नाव नाही घेत तर माझी ग्रामपंचायत सदस्य हो तर म्हणते ह्याच्या बानं लग्न केलं होतं का? अरे मेला तो पोरीचा बाप पैसे खर्च करून तुला नारळ दिला नाही, तुझं नाव त्या निवेदकानं घेतलं नाही म्हणून. अरे पर्पजच नाही ना माहिती. पॅकेज, प्रेस्टीज आणि प्रॉपर्टीसाठी नाहीये जगणं. खूप समृद्ध जगण्याचं म्हणजे माझा तो मी आता सांगतोय ना अशोक देशपांडे नावाचं पोर, परभणीमध्ये जन्म त्या लेकराचा. कुठं हॉटेलमध्ये काम कर, कुणाचं पाणी भरून ते पोरग इंजिनियर झालं. IT इंजिनियर होऊन ते पुण्याला 35 लाखाच्या पॅकेजमध्ये नोकरी करायला लागली. पिंपरी चिंचवड परिसरामध्ये त्याला 10 बाय 10ची खोली घेतलेली. ते परत येताना त्याला रस्त्यावरची अनाथ पोरं दिसायची. पोरं आणायची, त्यांचा स्वयंपाक करायचा, त्यांना शिकवायचं. बघता बघता त्याच्या खोलीत वर्षभरामध्ये 16 पोरं झाली. पोरग आजारी पडलं की शेजारी डॉक्टर अनिल कुलकर्णी मध्ये होते, त्यांच्या दवाखान्यामध्ये घेऊन जायचं. रोज वेगळं पोरग कोणतं आणतंय म्हणून डॉक्टरांना संशय आला. म्हणजे रोज वेगळं कुठलं आणतेस? डॉक्टर त्याच्या खोलीवर गेले. खोलीवर जाऊन बघितलं तर 16 पोरं. स्वयंपाक काय करतंय, त्याचा शिकवतंय काय, 13 तासाची नोकरी काय करतंय. डॉक्टरांची आळंदीला जमीन आहे 2 एकराची. माऊलींचं भिंत चालवण्याचं मंदिर आहे त्याच्या पुढं. तिथं या अशोकला त्यांनी 2 एकरची जमीन दिली. आज अशोककडं अनाथाश्रम आहे, चालवतोय तो. 200 पोरांचा अनाथाश्रम. कधी गेला तर जा. वय वर्ष 35, बायकोचं वय 29. ज्यावेळेला तुमच्या माझ्या गावातली पोरं डॉल्बी कुठली आणायची म्हणून आणि डॉल्बी कोणती येणार आहे म्हणून स्टेटस ठेवतात, त्यावेळेला 35 वर्षाचं पोरग 35 लाखाच्या नोकरीला लाथ मारून 200 पोरांचा बाप होतं. त्याला आयुष्याचा अर्थ कळतो, त्याला काय करायचं. 1000 आयांचं काळीज असावं लागतं. आपण एका कार्ट्यासाठी किती बेईमानी करतो, किती हरामखोरी करतो, किती गद्दारी करतो, किती भ्रष्टाचार करतो एका कार्ट्यासाठी. पण हे 35 वर्षाचं परभणीतलं पोरग 200 पोरं सांभाळतो की ज्यांना कुणी आईबाप नाही, एका घरातलं लेकरू नाहीये. ते पोरग समजतं, त्याला आयुष्याचा अर्थ कळाला. आणि शेवटी हॅपीनेस हा माणसांच्या आयुष्याचा किती म्हणजे संतांच्या आयुष्याचा हेतू होता, तो हॅपीनेसचा होता. समारोपाला येताना मी आपल्याशी एकच गोष्ट बोलेन. खलील जिब्रान असं म्हणतो की माणूस नावाच्या जातीनं मरायच्या अगोदर पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचा समाज तयार करून मरायचं असतं. आम्ही केलाय का समाज? तपासा. तो पुढं असं म्हणतो, कार्लाइल पुन्हा असं म्हणतो की ज्या वेळेला खुजा माणसांचे डिजिटल आकाशाला भिडतात त्यावेळेला माणूस नावाची जात संपत निघाली असं समजून चालायचं. तो पुढचं वाक्य त्याचं असं आहे की खुजा माणसांच्या सावल्या क्षितिजापर्यंत पसरतात त्यावेळेला माणूस नावाची जात संपायला जवळ आली असं समजायचं. ही मी नाही म्हणतात, विचारवंत म्हणतायत. तुम्ही आम्ही तपासून बघू ना, भवताल कौंता तयार केलाय आम्ही.
आमच्या पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचा समाज तयार केलाय. लोणंदचं मला कौतुक वाटतं आहे की सगळेजण इथं तुम्ही गुण्या गोविंदानं राहताय, पण बाहेर काय परिस्थिती आहे. भारत माझा कधी कधी देश आहे. आम्ही सारे भारतीय अलग अलग आहोत. माझ्या जातीचा माणूस, माझ्या धर्माचा माणूस, माझ्या प्रांताचा माणूस हाच माझा भाऊ आहे. माझा देश माझा खाऊ आहे. खाऊन खाऊन संपणार आहे. संपल्यानंतर फाटतील, एकमेकांना लुटतील, पुन्हा नवे साम्राज्यवादी येतील, पुन्हा गांधी टिळक उभे राहतील, त्यांचे पुतळे उभे राहतील, पुतळ्यावर कावळे बसतील, खुर्च्यावर बगळे बसतील, पुन्हा आम्ही एक होऊ, एक होऊन नारा देऊ, हम सब एक है, हिंदू मुस्लिम भाई भाई, हिंदू सिख भाई भाई, हिंदू ईसाई भाई भाई, हिंदू जैन भाई भाई, जमलंच कधी तर हिंदू हिंदू सुद्धा भाई भाई. मी आरशासमोर उभा राहतो, माझा मलाच नमस्कार करतो. मला फक्त माझ्याच स्वप्नांची तहान आहे. वेदनादायक वाक्य आहे रामदास फुटाणे सरांचं. मला फक्त माझ्याच स्वप्नांची तहान आहे, म्हणूनच माझा देश महान आहे. सगळ्यांचं स्वप्न काय? देश स्वतंत्र झाल्यानंतर मी, हम दो हमारे दो, माँ बाप फेक दो. दळभद्री, संकुचित, अरे कुत्रे मांजर डुकर सुद्धा संसार करतात. माणूस म्हणून एवढी व्यापक आणि विशाल बुद्धिमत्ता देऊन सुद्धा एवढे संकुचित आम्ही राहिलो. पुढच्या पिढीला मी नाही का देणार चांगल्या गोष्टी? कोणता समाज तयार केला आहे? म्हणजे त्या जर पुढच्या पिढीला द्यायच्या असतील तर आपल्याला ठरवावं लागेल आणखीन काय द्यायचं आहे पुढच्या पिढीला. म्हणजे माझ्या आईबाबा नावाच्या व्याख्यानाचा समारोप करत असताना मी एक गझल सांगत असतो. सुख दुःखता एक अपना अपना हो या बेगाना. घर तुमचं माझं बदलत गेलं, तुमच्या माझ्या घरातली कुटुंबाची व्यवस्था बदलत गेली. कसं होतं घर तुमचं माझं? पंजोबाच्या काळात आपण सगळे सुखी होतो आपल्या घरामध्ये. भले चूल पेटत नव्हती, माणूस माणसात होता, एकमेकावर प्रेम करत होता. 2-3 दिवस चुली पेटत नव्हत्या, पण माणसं सुखी होती पंजोबाच्या काळामध्ये, कारण प्रेम ही जगण्याची ऊर्जा होती, एनर्जी होती. आजोबाच्या काळात पण आम्ही सुखी होतो, वडिलांच्या काळात. आता आता आपण सुखी आहात का तो प्रश्न विचारतो. आर यू हॅपी इन युअर लाईफ? तुम्ही सुखी आहात तुमच्या आयुष्यामध्ये? कार्पेट आहे, वर झुंबर आहे, दारात गाडी आहे. आर यू हॅपी? तुम्ही सुखी आहात? तुम्ही बेडरूम मध्ये भांडणार आणि दिवाणखान्यामध्ये नाटकी हसणार, तुम्ही सुखी आहात? माइंड आणि मॅटर जगायला लागतं माणूस नावाच्या जातीला. तर प्रेम लागतं, मन लागतं, जीव लावावा लागतो. आम्ही जीव लावलाय का तपासा. कुणाला लावला? आम्ही फक्त स्वतःला जीव लावला, ते पण खोट्या कारणासाठी लावला. त्या गझल मध्ये एक पॉज आहे आणि त्या पॉज मध्ये कॅमेरामन मोठा हुशार आहे. तो एकदा प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर कॅमेरा टाकतो आहे आणि पुढच्या क्षणाला प्रेक्षकांच्या मांडीवर बसणारी पुढची पिढी जी चिमुरडी पोर आहे त्यांच्यावर तो कॅमेरा टाकतो. आणि आता ती गझल येते आहे, गझल शेवटचा स्टांजा सुरू होतो आहे आणि तो शायर असं म्हणतोय की हे आने वाली नसलो, हे येणाऱ्या पिढ्यानं. पंकज उदास गाताना त्यांच्या डोळे भरलेत आणि डोळे भरलेल्या अवस्थेमध्ये ती गझल उचलताना ते असं म्हणतायत, हे पोरानो, बाप म्हणून फसलो रे आम्ही. आम्ही तुमच्यासाठी जग नाही तयार करू शकलो बाळानो. तुम्हाला जगण्याच्या लायकीचं जग नाही तयार केलं हे येणाऱ्या पिढ्यानो. तो शायर म्हणतो की तुम्ही ज्या वेळेला रस्त्यानं चालू लागाल ना, त्यावेळेला आम्हाला तुमच्या समोर रस्त्यावर प्रकाशाची बीजे पेरायची होती. तुम्ही ज्या रस्त्यावरून जाल बाळानो, त्या रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला आम्हाला सौख्याची रंगपंचमी करायची होती, पण नाही गेली बाळानो तुमच्यासाठी. आम्ही तुमच्यासाठी एक नालायक समाज तयार केला, हरामखोर समाज तयार केला, बेबस, एक घाणेरडा समाज, एक नरक तयार करून टाकला. माझा मित्र एक सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये आम्ही गेट टुगेदरला भेटायचो. पहिले 10 वर्ष त्यानं बाळ, अजूनही बाळ त्यानं नाही जन्माला घातलं. त्यावेळेला त्याला म्हणायचो, राम्या घाल पोरग जन्माला, पोरगी घाल जन्माला, वंशाला दिवा ज्योती असू दे. त्यावेळेला राम्या म्हणायचा, इंद्रिया शाना नको हो, तुला मला जगताना प्रामाणिकपणे एवढा त्रास होतो, तर तुझं माझं पोरग या जगात येईल, जगायच्या वयात येईल, त्याला सोसतील गाव, सोसेल त्याला बेईमानी, सोसेल हरामखोरी. एक वाक्य हृदयामध्ये ठसवून ठेवा माझ्या आईबापानो, वाईटाच्या जगात वाईटच पहिला असतो. कोण आहेत वर बघा पहिल्या स्थानावर. बेईमानीच्या जगामध्ये बेईमानीच पहिला असतो, हरामखोरीच्या जगामध्ये हरामखोरच पहिला असतो. कोण आहे वर? तुमची माझी पोरं. कोणतं जग दिलं आमच्या पोरांना? लातूर पॅटर्नला आम्ही पोरं टाकणार, 2-2 वर्ष तुमची माझी पोरं इमानदारीने घासणार, शेकडो टेस्ट सोडवणार, आईबाप म्हणून स्वप्न बघणार. 5 वर्षानंतर माझं पोरगं गळ्यामध्ये स्टेथोस्कोप, अंगावर ऍप्रंट घालून येणार.
आणि त्यावेळेला गुजरातमध्ये एक पोरगी जी की 12वीला पास होऊ शकत नाही, तिला 720 पैकी 720 मार्क्स पडणार. पैसा असेल तर विकत घेता येतात मार्क. त्या जगात तुमच्या माझ्या इमानदारीनं कष्ट करणाऱ्या पोराला जगण्याचं आहे चिन्ह बघा समोर दिलाय किरण आमच्या पोरांना. आम्ही आमच्या पोराला शिकवायचं का की बाळा खोटं बोल तरच यशस्वी होतील, बाळा हरामखोरी कर तरच तू जगामध्ये यशस्वी होतील, तू बेईमान हो भ्रष्टाचारी हो तरच तुझ्या वाट्याला चांगलं जग मिळेल. शिकवायचं का आम्ही आमच्या पोराला? विचार करा आपल्या स्वतःला. माणूस नावाची जात टिकवायची असेल नाही वाटत तुम्हाला आमचा भोवतालचा जग जो नरक बनवून टाकलाय आमच्या जगण्यानं आमच्या स्वार्थानं तो आम्हाला बदलायचा नाही वाटत तुम्हाला? पोरं माफ नाही करणार माझ्या आईनं माझ्या बहिणीनं. पोरांच्या वाट्याला आम्हाला चांगलं जग द्यावं लागेल. येणाऱ्या पिढीला आम्ही नाही देऊ शकलो तर पोरं शिव्या देतील आम्हाला. मराठी चित्रपट सृष्टीतला एक प्रथित यश अभिनेता आहे, त्यानं बाळ नाही जन्माला घातलं. तो असं म्हणतो की नो वर्ल्ड इज नॉट सो ब्युटिफुल. जग इतकं सुंदर नाही की मी माझ्या पोराला जन्मातो. 5-10 वर्षानंतरचा काल बघा. आकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. तुमच्या माझ्या गल्लीपर्यंत आका येऊन ठेपलेत. तुमचं माझं मुळमुळीत जगणारं पोरग जगू शकेल? कोण करणार यांना? कोण धिक्कार करणार? कोण यांच्या पुढे चमके उभं राहणार? एक पॉझिटिव्ह गोष्ट आमच्या लेकरांना आम्ही शिकवावी लागेल की जी शापित चित्रपटामध्ये यशवंत दत्त आणि मधु कांबीकरनी दिलेली आहे. त्या गाण्यामध्ये दोघ जण म्हणतायत तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं. गाणं पुढं चालतं आहे आणि शेवटच्या परिषदामध्ये ज्या वेळेला येत आहे त्यावेळेला बाप म्हणून यशवंत दत्तचं अंतःकरण तीळ तीळ तुटतं आणि ते आपल्या बायकोला विचारतंय तुझं माझं पोरग जगल? सोसतील त्याला घाव. सुरेश भटांच्या भाषेमध्ये अजूनही हा खोल घाव नाही, अजूनही हा सूर्याना सराव नाही. तुझ्या माझ्या पोराला घाव सहन होतील? हे वजन सहन होईल? त्यावेळेला खूप छान बोलते मधु कांबीकर. हे व्याख्यान मला आयोजित करण्याच्या पाठीमागे सगळ्यात मोठा हेतू कोणता आहे? एक पॉझिटिव्हिटी, एक हुंकार, एक सकारात्मकतेच्या दृष्टीने दिले एक चिंगारी, एक मशाल. मधु कांबीकर म्हणते की म्हणजे इवल्याशा पडतीचा इवला साठा. पणती एवढीच आहे, तुझं माझं पोरग जन्म घेईल ना ते पणती म्हणून घेईल जगाच्या अंधाराचा ठाव घेण्यासाठी. आम्ही आमच्या पोरांच्यासाठी मशाल नाही झालो तरी पोराला तरी आम्ही करू पणती. जगातला अंधार नाहीसा करणार एक देखणं पोरग भविष्यातल्या पिढीमध्ये तुमच्या माझ्या जगण्याने एक समाज म्हणून आम्ही जर करू शकलो तर तो माणूस म्हणून जगण्यासाठी आम्ही नाही केलं. मी मगाशी सांगितलं आकार माणसाचा असेल पण आत मात्र कोल्हे कुत्रे आणि लांडगे असतील आमच्या पोरांच्या मध्ये. स्वार्थासाठी बोचकारतील, एकमेकाची लचके तोडतील. मी गावाकडे राहतोय, रस्त्यावर अतिक्रमण, बांधावरून भांड, टोकरला जातोय रोज बांध. मनोवृत्ती कुठपर्यंत आम्ही घेऊन जाणार आहोत? हे सगळं संपवावं लागले. माणूस म्हणून पुढच्या पिढीला आम्ही जगण्याच्या गोष्टी देऊ शकतो. शेवटी माणुसकी म्हणजे काय असतं? माणूस म्हणून काय असतं? पेरायचं तरी काय असतं? एक बहीण भाऊ समुद्राच्या काठाला खेळायला गेले. छोटं होतं, 8 वर्षाचं बाळ होतं, 3-4 वर्षाची त्याची बहीण होती. खेळता खेळता काही शिंपले गोळा केले त्यांनी. शिंपले पोरानं खिशात भरले. पोरं घराकडे निघाली. बीचच्या बाहेर एक दुकान होतं की जे दुकान खेळण्याचं होतं. खेळण्यामध्ये अनेक वस्तू होते. एक बाहुली होती. पोरगी ती बाहुली बघता बघता पाठीमाग थबकली, बाहुलीकडे बघत राहिली. भाऊ पुढे निसटून गेला. पुढे गेलेल्या भावाच्या लक्षात आलं की बहीण पाठीमागे थांबली आहे. भाऊ पाठीमागे आला. त्यानं बघितलं की आपल्या बहिणीची नजर कुठे आहे. एकदा बहिणीकडे बघितलं, एकदा बाहुलीकडे बघितलं आणि बहिणीला विचारलं तुला बाहुली पाहिजे का? ते म्हणली हो. जबाबदार भावासारखं हा भाऊ गेला पुढं. त्यानं ती बाहुली उचलली, बहिणीच्या हातात दिली. शेनं आयुष्यात नोटा बघितल्या नाहीत, पैसे बघितलं नाही आणि दिले की बाहुली आपल्या बहिणीच्या हातात. आणि असं कर्तबगार भावागत जाऊन काउंटर पुढे उभा राहिले आणि मालकाला विचारतोय मालक कशी दिली बाहुली? मालक होता तो खेमातीर व्याख्यानमालेतला तयार झालेला होता. एक मॉडेल जे बदललेलं होतं, कल सुना आज बना. तो मालक म्हटला
तुझ्याकडे किती आहेत? आता ह्याकडे ना पैसा अडका, शेण खिशात आणलेलं जे शिंपलं होतं ते टाकलं टेबलवर. मालक खेमातेर व्याख्यान मालेमध्ये समृद्ध झालेला उच्च विचाराचा होता. त्यानं बी असं होती मोजाय सुरुवात केलं शिंपलं. 1 2 3 4 5 6 घेतलं शिंपलं, उरलेलं माघार दिले. म्हणते अजून घ्या की, म्हणते बस. व्यवहार पूर्ण झाला, लेकरू निघालं आपल्या बहिणीकडं, बहिणीलाच गाठलं. रस्त्यावरून पोरं दिशेनशी झाली. त्याच्या दुकानातलं जे कामगार होतं ना, ते नतदृष्ट, ते हरामखोर, ते बेईमान, ते गद्दार, स्वार्थाला लालचावलेलं, ते म्हणते मालक काय दिवाळ काढायचंय का? एवढी महागा मोलाची बाहुली त्या पोरीला फुगाट दिली. मालकानं दिलेलं उत्तर आहे ते खेमातीर व्याख्यानमालेचा हेतू आहे, ते आहे. मालकानं उत्तर असं दिलं, अरे येड्या, त्याला अजून पैसा काय माहित नाही, त्याला नोटा माहित नाहीत, त्या पोराला नाणी काय माहित नाहीत. पोरगं मोठं होईल, त्याला पैसा कळल, त्याला नाणी कळल. पैसे आणि नाण्याची किंमत कळाल्यानंतर त्याच्या नजरेसमोर मी येईन. माझ्या लाडक्या बहिणीसाठी एका दुकानदारानं अनमोल अशी बाहुली माझ्या बहिणीला दिली होती. त्याचा चांगुलपणावर विश्वास बसेल आणि भविष्यामध्ये जगामध्ये तो चांगुलपणा पेरेल. तुमची माझी लेकरं, तुम्ही आम्ही चांगुलपणा नाही पेरू शकलो तर ही व्याख्यानमालेची जी धडपड आहे ना या सगळ्यांची, की नाही यशस्वी होणार. आपल्या सगळ्यांच्या पायावर डोकं ठेवून विनंती, एक चांगला समाज, एक वाक्य आपल्याशी शेअर करतो. ज्याच्या जीवनामध्ये नीतिमूल्य उच्च आहेत, ज्या घरामध्ये नीतिमूल्य उच्च आहेत तीच लोक सुखी आहेत. ज्यांच्या घरातली नीतिमूल्य संपलेली आहेत ती व्यक्ती, ते कुटुंब सुखी आहे का तपासा. तुका म्हणे भोळा जिंकी कळी काळा. सरळ मार्गाने आम्ही चालणारी माणसं आहेत तेवढी, आणि ते आम्ही जर करू शकलो आमच्या आयुष्यामध्ये तर आपण जगू शकू. जवळजवळ 1.5 तास एवढं शोषण करायचं नसतं, 1 तासाभरात आटपायचं असतं, पण जवळजवळ 1.5 तास आपण. आणि तुम्ही बी येड्यागत ऐकताय, म्हणजे एखादं मॉडेल गेला असतं उठून तर मी बंद केलं असतं ना. किती तुमचा तरी त्याग बघा ना. 6 ते 9 म्हणजे केवढा अनमोल वेळ तुमचा. प्राईम टाइमच्या मालिका ती सध्या काय करते, आणि तुम्हाला आज कुणीतरी येऊन गेलं सातारला, कुणी प्रवेश केला नाही केला, केवढ्या चर्चा तुम्हाला करायच्या, कारण ते म्हणजे शेवट. या सगळ्या गोष्टीचा त्याग करून आपण इथं आला, कारण आम्हाला सगळ्यांना माणूस बनायचं. आम्हाला सगळ्यांना माणूस म्हणून आपल्या पोरांना देणगी द्यायची. जगातली सगळी जनावरं पुढच्या पिढीसाठी जगतात, माणसानं सुद्धा पुढच्या पिढीसाठी जगावं, आणि एक जग आपल्या पोरांच्यासाठी की ज्या जगामध्ये तुमची माझी पोरं सुखानं जगतील असं जग आपण तयार करावं, एवढाच हेतू. धन्यवाद. मी 3ऱ्यांदा इथं आलोय. मागे एकदा आलो त्यावेळेला गाढवं चालू होतं मध्ये, आता त्या व्याख्यानाला होतं की नाही कोणास ठाऊक 20-25 वेळेला. म्हणजे कदाचित असं त्या गाढवाचं म्हणणं असावं की इंद्रजित देशमुखच्या व्याख्यानाला गाढव सुद्धा नव्हतं, म्हणून कदाचित माझं प्रेस्टिज वाढवण्यासाठी ते आलं होतं. पण मला विषय दिला का डॉक्टरांनी, माणूस म्हणून जगण्यासाठी, तर आपण जगूया त्यासाठी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. खरंच आपण माणूस म्हणून जगताना आपल्या समोरचा दुसराही माणूस आहे याचं आपण सदैव भान ठेवायला हवं, आणि एक दिवस काहीतरी जाणं आहे याची देखील जाण ठेवावी. आणि त्याचबरोबर माणूस म्हणून जगण्याचे अनेक पैलू आपण आमच्या समोर मांडले. धन्यवाद सर पुन्हा एकदा. यानंतर या व्याख्यानमालेचं आभार मानण्यासाठी मी मकरंद पाटील जनकल्याण प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक रवींद्र क्षीरसागर यांना विनंती करतो. एक सूचना होती, उद्या याच ठिकाणी शेवटचं पुष्प, या ठिकाणी 3रं पुष्प जे गुंफणार आहेत ते अरुण गोडके सर, सुप्रसिद्ध इतिहासकार, आणि यांचा विषय आहे तो असे होते शंभूराजे. आणि यासाठी देखील आपण सर्वांनी वेळेमध्ये या ठिकाणी उपस्थित राहायचंय. आभार प्रदर्शनानंतर याच ठिकाणी राष्ट्रगीत होईल, त्यामुळे कुणीही या ठिकाणी जाऊ नका ही विनंती. धन्यवाद.